पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे। आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा। अनिका अंतरी न द्यावी वस्ती, करावी ते शांती वासनेची। आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा। तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वावगी हे वाचा वेचू नये। आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा। महाराज म्हणतात, तुम्हाला जर तुमचं हित करून घ्यायचं असेल तर दंभाला दूर ठेवा, अर्थात तुमच्या जीवनात दंभ येऊ देऊ नका। हित म्हणजे आत्महित, हित म्हणजे आत्महित, मोक्षाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती, संतपदाची प्राप्ती, हेच खरं हित आहे। हित ते करावे देवाचे चिंतन। हित म्हणजे सरळ सरळ भगवंताची प्राप्ती। तुम्हाला आपलं हित व्हावं असं वाटत असेल, भगवत प्राप्ती घडावी असं वाटत असेल, संतपद मिळावं असं वाटत असेल, तर तुमच्या जीवनातून तुम्ही दंभाला दूर ठेवा। हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा। हा दंभ काय आहे? दंभ हा आसुरी संपत्तीपैकी एक आहे। आसुरी संपत्तीचे एकूण 6 गुण आहेत, त्यापैकी एक दंभ आहे। दंभ, दर्प, क्रोध, अभिमान, पारुष्य, अज्ञान। तर या 6 गुणांपैकी, आसुरी संपत्तीच्या 6 गुणांपैकी प्रथम क्रमांकाचा पहिला गुण कोणता आहे आसुरी संपत्तीचा? तो आहे दंभ। हा दंभ म्हणजे काय? तर दंभ म्हणजे ढोंग, सोंग, पाखंड, देखावा, लुच्चेगिरी, नाटक, खोटे वागणे, धार्मिकपणाचे सोंग आणणे, धार्मिकपणाचे अवडंबर माजवणे, धार्मिकपणाचे स्तोम माजवणे। नुसता परमार्थातच दंभ आहे असं नाही, दैनंदिन जीवनात, संसारात, रोजच्या वागण्यातही दंभ असतो। दंभ संसारातही आहे, दंभ परमार्थातही आहे। मग संसार असो की परमार्थ असो,
तुमच्या वागण्यातलं ढोंग सोंग पाखांड नाटकीपणा खोटेपणा हा सगळा दंभ आहे. खोटेपणाचे सोंग आणणे, खोटेपणाचे सोंग आणणे, खोटेपणाचं अवडंबर माजवणे, खोटेपणाचं स्तोम माजवणे हा दंभ असतो. थोडक्यात याला छोटं केलं दंभाची व्याख्या तर दंभ म्हणजे ढोंग सोंग पाखंड खोटेपणा नाटकीपणा हा दंभ आहे. आणि हा दंभ तुमचं पतन करतो. म्हणून याला दूर ठेवा असं तुकोबाराय बजावतायत. कारण हा आसुरी संपत्तीचा गुण आहे. आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. दैवी संपत्तीचे एकूण 26 गुण आहेत. आसुरी संपत्तीचे 6 गुण आहेत. पण हे 6 गुण आसुरी संपत्तीचे दैवी गुणाच्या 26 गुणाला भारी आहेत. कारण वाईट माणसं थोडी असली काय आणि जास्त असली काय ते सारखा धिंगाणा घालतात. वाईट मनुष्य एकटा असला तर तो एकटाच 100 माणसा एवढा धिंगाणा घालतो. बादलीभर दूध नासवायचं असेल तर त्याला किलोभर मीठ लागत नाही. 1 मिठाचा खडा पुरे. बादलीभर दूध नासवायचं ना 1 मिठाचा खडा पुरे, किलोभर लागत नाही. तुम्हाला नरकायला न्यायचंय ना 1 दंभ पुरा. हे बाकीचे 6 पैकी 5 सोडा, 1 दंभ पुरा. आणि म्हणून वाईट माणसं कमी असली काय जास्त असली काय ते सारखाच धिंगाणा घालतात, सारखाच गोंधळ घालतात. आणि म्हणून 16व्या अध्यायात दैवी आसुरी संपत्ती जी आली, दैवी संपत्ती 26 गुण आहेत, आसुरीचे 6 आहेत. पण दैवी संपत्तीपेक्षा आसुरी संपत्तीचं वर्णन ज्ञानोबारायांनी जास्त केलंय. अर्जुनाने प्रश्न विचारलाय देवाला. भगवंत म्हणले हे आसुरी संपत्ती वाईट आहे, घाणेरडी, तिचा एवढा विस्तारानं वर्णन कशा करता? वाईटाचं वर्णन कशा करता एवढं? ज्ञानोबा म्हणतात आपल्याला चांगलं उशिरा कळालं तर चालतं पण वाईट अगोदर कळावं. चांगलं उशिरा कळालं तर चालतं पण वाईट अगोदर कळावं. मित्राबद्दल कमी माहिती असेल तर चालेल पण तो शत्रूबद्दल जास्त माहिती असावी, कारण तो घातक असतो. तसं दैवी संपत्तीबद्दल कमी माहिती असेल तर चालेल पण आसुरी संपत्तीबद्दल जास्त माहिती असावी, कारण ती घातक आहे, ती सरळ नरकाला नेते. दैवी संपत्ती आत्मज्ञान मिळवून देते आणि आत्मज्ञानाचं रक्षणही करते. आसुरी संपत्ती आत्मज्ञानाला आडवी येते, तुम्हाला आत्मज्ञान मिळू देत नाही, तुमचं पतन करते. ही आसुरी संपत्ती छोटीच आहे 6 गुणाची, पण दैवी गुणाच्या 26 गुणाला भारी पडते. जसं ज्ञानोबा म्हणतात की थोर विषय सुभगे अंगी अंग साने. थोर विषय सुभगे अंगी अंग साने ज्ञानोबाचा शब्द आहे. एखादी बाई अंगानं बारीक आहे, उंचीने कमी आहे, पण तिच्या अंगात विषय वासना थोर असतात, अर्थात खूप जास्त असतात. थोर विषय सुभगे अंगी अंग साने. अंग साने म्हणजे अंग लहान आहे आणि थोर विषय म्हणजे विषय वासना बलवान आहेत. ज्ञानोबा बोलतात बाई दिसायला लहान आहे पण तिच्या विषय वासना खूप बळकट असतात इतर बायकापेक्षा. तसं आसुरी संपत्तीचे गुण छोटे आहेत, लहान आहेत, दिसायला 6 आहेत दैवी संपत्तीच्या तुलनेत, पण ते खूप बलवान असतात. तुम्हाला नरकाला न्यायला आसुरी संपत्तीचा 1 गुण सुद्धा पुरेसा आहे.
आणि त्यापैकी तुकोबरायांनी आज फोकस जे केलंय ते दंभाकडे केलंय. याचा अर्थ उरलेले जे 5 आहेत, दर्प, क्रोध, अभिमान, पारुष्य, अज्ञान, यांच्याकडे दुर्लक्ष करा असं नाही, ती सुद्धा टाळावीच लागतात. पण आजच्या अभंगात तुकोबरायांनी विशेषत्वानं दंभाकडे फोकस केले, दंभ शब्द वापरलाय. तुम्हाला वाटतं ना आपलं हित व्हावं, मग तुकोबाराय म्हणतात तुमच्या जीवनातून दंभ दूर ठेवा. दंभ दूर ठेवा. तुम्ही दांभिक बनू नका, तुम्ही नाटकी बनू नका, ढोंगी बनू नका, सोंगी बनू नका, पाखंडी बनू नका, खोटेपणाचा आव आणू नका, खोटेपणाचा स्तोम माजू नका, खोटा परमार्थ करू नका. तुमच्यासाठी घातक आहे, तुमचं पतन होईल. कारण खोटा परमार्थ, खोटं वागणं, ढोंग सोंग पाखंड हा दंभ आहे. दंभाने पाप लागतं, पाप तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जातं. आणि म्हणून ही आसुरी संपत्ती, आसुरी संपत्ती ज्ञानाला विरोध करते, ती सरळ तुम्हाला नरकाला घेऊन जाते. दैवी संपत्ती तुम्हाला मोक्षाला नेते, आसुरी संपत्ती सरळ सरळ नरकाला नेते. आणि दंभ हा आसुरी संपत्तीपैकी आहे. हा जर तुमच्या जीवनात आला तर तो तुम्हाला सरळ नरकाला नेतो. मग तुम्ही साधारण व्यक्ती असा किंवा परमार्थिक असा. साधारण लोकात दंभ असेल त्याकडे ठीक आहे, हो नसावा कोणात आहे, पण असला तर ठीक आहे साधारण संसारिक लोकात. पण परमार्थिक लोकात दंभ नसावाच, नसावाच. तुमचा परमार्थ कधीच कडेला जात नाही. तुम्ही परमार्थिक आहात आणि दांभिक आहात, परमार्थ कधीच कडेला जात नाही, तो तुमचं पतनच करतो. आणि म्हणून कटाक्षानं महाराज इथं आम्हाला बजावतायत, उपदेश करतायत की तुम्हाला वाटतं ना तुमचं हित व्हावं, तुम्हाला वाटतं देव भेटावा, मोक्ष मिळावा, संतपद मिळावं, मग म्हटले दंभाला दूर ठेवा, दंभापासून दूर राहा. जीवनात दंभ अर्थात ढोंग सोंग, नाटकीपणा, खोटेपणा, खोटा परमार्थ करू नका. परमार्थ सफल होईल. आणि खोटा परमार्थ अर्थात नाटकी, पाखंडी, ढोंग सोंग कराल, परमार्थात नाटकं कराल, खोटं खोटं, हे दंभ आहे. दंभ तुम्हाला सरळ नरकाला नेईल, तुमचं पतन होईल. आणि म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात की हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. हा दंभ 2 प्रकारचा असतो. सोप्या भाषेत दंभाचे अनेक अर्थ आहेत, पण आता सोपा अर्थ घेऊ. दंभाचे 2 प्रकार. तर दंभाचा पहिला प्रकार म्हणजे ढोंगबाजी. दंभाचा पहिला प्रकार म्हणजे ढोंगबाजी. आणि दंभाचा दुसरा प्रकार म्हणजे प्रसिद्धीसाठी आपली पुण्यकर्म चव्हाट्यावर स्वमुखाने लोकांना वदवून दाखवणे. हे दंभाचे 2 प्रकार पडतात. प्रसिद्धीसाठी आपली पुण्यकर्म, आपली सत्कर्म आपल्या स्वमुखानं चव्हाट्यावर लोकांना वदवून दाखवणं हा दंभ असतो. यानं दोष लागतो, धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, तुमची अधोगती होते, नरकाला जाता. ज्ञानोबारायाची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, वाचेच्या चौबारा बांधोनी धर्माचा पसारा, तो धर्मोची अधर्म होई विरा, दंभू तो जाणे. ऐका दंभाची व्याख्या. वाचेच्या चौबारा बांधोनी धर्माचा पसारा, तो धर्मोची अधर्म होई विरा, दंभू तो जाणे. चव्हाट्यावर उभं राहायचं आणि आपली पुण्यकर्म, आपलं दान पुण्य, आपली सत्कर्म आपल्या स्वतःच्या तोंडाने लोकांना वदवून दाखवायची. आपली पुण्यकर्म चव्हाट्यावर उभं राहून 4 चौघात स्वमुखाने लोकांना सांगायची. तुम्ही पुण्यकर्म केले, धर्म केलाय, पण हे पुण्य, हा धर्म 4 चौघात तुम्ही आपल्या तोंडाने बोलून दाखवला. धर्म अधर्मात बदलतो, अर्थात पुण्य पापात बदलतं, तुम्ही नरकाला जाता. तो धर्मोची अधर्म होय विरा, दंभू तो जाणे. सप्ताहाची पट्टी आहे, गावात वर्गणी चालली आहे.
1000-2000 एखाद्या माणसाने दिले असतात, पण चव्हाट्यावर उभा राहील चौकात, प्रत्येक येणारा जाणारा म्हणला, ए फलाण्या, ए बिस्तान्या, अरे सप्ताची पट्टी दिली का नाही? हो नाही ना, अजून द्यायची ना. अरे देऊन टाक ना, या पठ्ठ्याने दिली कालच, या पठ्ठ्याने कालच 5,000 दिले, पठ्ठ्या संपला. या पठ्ठ्याने कालच 5,000 दिले, पठ्ठ्या संपला. वाचेच्या चौबारा बांधोनी धर्माचा पसारा, तो धर्मची अधर्म होईवेरा दंबू तो जाणे. धर्म कार्यासाठी तू 5,000 दिले, धर्म केला, पुण्य केलंय, पण हे पुण्य हा धर्म तोंडाने वधवून दाखवला 4 चौघात प्रसिद्धीसाठी. धर्म अधर्मात बदलला, पुण्य पापात बदललं, तुझी अधोगती झाली. हे पाप तुला नरकाला घेऊन जातं. आणि कधी चव्हाट्यावर उभा राहून आपली पुण्यकर्म लोकांपुढे बोलून दाखवू नका. नेकी कर दर्या में फेक, नेकी कर दर्या में फेक, विसरून जा. यासाठी ज्ञानोबा एक दृष्टांत देतात ज्ञानेश्वरीमध्ये. तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वयं सुकणे औषधी जेवी. जैसे फळोनी स्वयं शिकणे इंद्रावनी जेवी. ज्ञानोबा बोलतात ज्ञानेश्वरी. तरी दाने सर्वस्वी देणे, तरी दाने सर्वस्वी देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जैसे फळोनी स्वयं सुकणे इंद्रावनी जेवी. डोंगराला एक इंद्रावणी नावाचं, कडू इंद्रावण नावाचे एक वेल उगवते, डोंगराला उगवते सहसा. आम्ही लहानपणी जनावर सांभाळायचो. आम्ही शेतकऱ्याची मुले, शेती केली, जनावर सांभाळलेत, शेतातलं सगळं काम केले. आम्ही लहानपणी डोंगराला जायचो जनावर घेऊन सांभाळायला. तिथे एक वेल दिसायची, तिचं नाव होतं कडू इंद्रावण, कडू इंद्रावणी किंवा इंद्रावण. तिला गोल गोल असे मोसंबी सारखे पिवळे फळं येतात. तर ती फळं पिकल्यानंतर त्या वेलीला सोडतात, त्यांचा ढिगल तयार होतो आणि ती वेल वाळून जाते. तिच्या काड्या कुड्या पाला पाचोळ्या सगळा वाळून जाऊन वाऱ्याने उडून जातो. तिथं पाठीमागे फक्त फळाचा ढिगल शिल्लक राहतो. एखादा मनुष्य गेला आणि त्याने पाहिलं तर तिथं फक्त फळाचा ढिगल दिसतो, पिवळे चुटूक. कडू असतात पण पिवळे चुटूक, 10-15 फळाचा ढिगल. माणसाला प्रश्न पडतो की ही फळ आली कोणत्या वेलीला किंवा आली कोणत्या झाडाला? इथं झाडाची वेलीची काही निशाणी नाहीये आणि फळाचा ढिगल ही आली कोणत्या वेलीला किंवा आली कोणत्या झाडाला? प्रश्न पडतो. ही कडू इंद्रावणीची वेल जशी फळ देते, तिच्या काड्या कुड्या ती स्वतः वाळून जाते, वाऱ्याने उडून जाते. या कडू इंद्रावणीने हा फळाचा ढिगल घातलाय, याची काहीच निशाणी मागे ठेवत नाही, ती विसरून जाते या फळाला. तसं दान पुण्य करा आणि त्या पुण्याला विसरून जा. पुण्य केल्याची निशाणी मागे ठेवू नका. तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे ते व्यर्थ करणे, जसे फळोनी स्वय सुकणे इंद्रावणी जेवी. दान पुण्यात कमालीची गुप्तता असावी. उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू नये. आपण केलेलं दान पुण्य कधीही चव्हाट्यावर स्वमुखानं वधवून दाखवू नये. धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, दोष लागतो, अधोगती होते. हनुमंत दानबारा लिहित आहेत की धर्म अधर्माचा सखा, द्रष्टा अद्रष्टाचा सखा, धर्म झाला फोकारी जे देखा, परी तारिता तोची दोखा लागी होय. द्रष्टा द्रष्टाचा सखा, धर्म झाला फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा लागी होय. धर्म दानपुण्य द्रष्टा द्रष्टाचा सखा आहे. अर्थात दान पुण्य तुम्हाला द्रष्ट आणि अद्रष्ट दोन्ही गोष्टीवर विजय मिळवून देतात. तुम्ही भरीव दान केलं तर द्रष्ट म्हणजे संसारात बरकत येते आणि अद्रष्ट म्हणजे तुम्हाला न दिसणारा देवही भेटतो. आणि मग दान धर्म दान पुण्य द्रष्टा द्रष्टाचा सखा आहे. या दान पुण्यानं दान धर्मानं तुम्हाला संसारात बरकत येते आणि देवही भेटतो. पण हे दान गुप्त ठेवलं तर, पण हे दान जर तुम्ही चव्हाट्यावर 4 चौघात वधवून दाखवलं तर जो तारक धर्म आहे तो लोकाला सांगितला तोंडानं
दानपुण्य लोकांना सांगितलं तो दोष लागतो, तुम्हाला पाप लागतं, तुम्ही अधोगतीला जाता. आणि हा दंभ असतो, हा दंभ असतो. द्रष्टा द्रष्टाचा सखा, धर्म झाला तो फोकारी जे देखा, तारिता तोची परी तारिता तोची दोखा लागी होय. धर्म तारक आहे, द्रष्टा द्रष्टावर विजय मिळवून देतो. पण हाच धर्म, हे दानपुण्य चव्हाट्यावर स्वमुखानं वधवून दाखवलं चार चौघात, तर धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, तुमची अधोगती होते, तुम्ही नरकाला जाता. आणि हाच दंभ आहे. प्रसिद्धीसाठी आपली दानपुण्य, आपला धर्म चार चौघात चव्हाट्यावर स्वमुखाने वधवून दाखवणे हा दंभ आहे. आणि दंभाने अधोगती होते, नरकाला जातं. आणि म्हणून महाराज म्हणतायत की दंभ दूर ठेवा, दंभाला आपल्या जीवनात येऊ देऊ नका. हित व्हावं वाटतंय ना, दंभ दूर ठेवा. हित व्हावे तरी दंभ दूर ठेवा. मोक्ष मिळावा वाटतोय ना, आत्महित व्हावं वाटतंय ना, दंभ दूर ठेवा. आपली दानपुण्य चव्हाट्यावर चार चौघात कधी वधवून दाखवू नका. परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले. आपला परोपकार कधी तोंडानं वधवून दाखवू नये. आपलं पुण्य मिरवू नये, अभ्यास मिरवू नये. परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले. ज्ञानोबा आहे, ज्ञानोबा बोलतात की हे असो आपली जननी, नग्न दाविल्या जनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. आपली आई एक तीर्थ आहे. रोज सकाळी उठावं, स्नान करावं, आईचं दर्शन घ्यावं. आई तुम्हाला स्वर्गाला, मोक्षाला घेऊन जाते. रोज सकाळी उठावं, स्नान करून आईचं दर्शन घ्यावं. आई हे तीर्थ आहे, ती आई तुम्हाला स्वर्गाला किंवा पुढे मोक्षाला घेऊन जाते. पण तीच आई जर उघडी नागवी करून समाजापुढे दाखवली तर ती तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जाते. हे असो आपली जननी, नग्न दाविल्या जनी, ते तीर्थची परी पतनी कारण होय. आईचं रोज स्नान करून दर्शन घेतलं, आई मोक्षाला नेते. पण तीच आई उघडी नागवी करून समाजापुढे दाखवली तर ती सरळ नरकाला नेते. दानपुण्य धर्म तारक आहे. दानपुण्य धर्म मोक्षाला नेतो. पण हा धर्म दानपुण्य चव्हाट्यावर उघडा करून दाखवला चार चौघात तर तो तुम्हाला सरळ नरकाला नेतो. का? तर धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, पाप तुम्हाला नरकाला नेतं. आणि चव्हाट्यावर आपली पुण्यकर्म उघडी करून दाखवणं, चार चौघात बोलून दाखवणं हा दंभ आहे. दंभ तुम्हाला नरकाला नेतो, भगवत प्राप्तीला आडवा येतो. आणि म्हणून तुकोबारा बजावत आहेत की हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. हित व्हा वाटतंय, आत्मलाभ व्हा वाटतो, आत्महित व्हा वाटतं, मोक्ष मिळा वाटतो, मग दंभ दूर ठेवा. दंभ काय? प्रसिद्धीसाठी, मोठेपणासाठी आपली पुण्यकर्म, आपला दान धर्म चव्हाट्यावर चार चौघात स्वमुखानं मोठ्या मोठ्याने वधवून दाखवणं हा दंभ आहे. दान पुण्य धर्म आहे, पण चार चौघात बोलून दाखवलं. धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, पाप नरकाला नेतं. आणि हाच दंभ आहे. चार चौघात चव्हाट्यावर आपली दान पुण्य स्वमुखानं वधवून दाखवणं हा दंभ आहे. आणि म्हणून हित व्हावं वाटतंय, जीवनात दंभ येऊ देऊ नका. दान पुण्य चव्हाट्यावर आपल्या स्वमुखानं लोकांना वधवून दाखवू नका. आपली केलेली दान पुण्य झाकून ठेवा. कशी झाका? नाना कृषी वळू आपले पांघरोई पेरिले. ज्ञानोबा आहे, नाना कृषी वळू आपले पांघरोई पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य. तैसे झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी पेरणी केल्यानंतर रासनी घेऊन ते पेरलेलं बी झाकून टाकतो. का? तर पक्षी खाऊ नयेत किंवा त्यावर मातीचा दल पडावा, त्याला ओलावा मिळावा, त्याला मोड यावे, ते उगावं. पेरणी केल्यानंतर शेतकरी पेरलेलं बी झाकून टाकतो. तसं आपण केलेलं दान पुण्य झाकून टाका. लोकांपुढे उघड करू नका. नाना कृषी वळू आपले पांघरोई पेरिले, तसे झाकी निपजले दान पुण्य. शेतकरी पेरणी केल्यानंतर
पेरलेलं बी रासने घेऊन झाकून टाकतो. तुम्ही केलेलं दान पुण्य झाकून टाका, चार चौघात उघडं करू नका. चार चौघात उघडं करणं हा दंभ आहे, झाकून टाकणं हा अदंभ आहे. दंभ टाळा, दान पुण्य झाकून ठेवा. धनवराज बोलतात, खडाने आली पाहना पळवी जेवी अर्जुना, का राहे पाण्याअंगाना वडीलपणे. लाथाड गाय मालक धार काढायला बसला की पाहना चोरते. गाय जशी पाहना चोरते तशी आपली दान पुण्य चोरून ठेवा, लोकाला दाखवू नका, सांगू नका. वेश्या जशी आपली वय चोरते, असते 60 वर्षाची पण सांगते 25ची, का तर तिला धंदा करायचा. 60ची म्हणल्या कोण भेटेल तिला. वेश्या जशी आपलं वय चोरून ठेवते तशी आपली दान पुण्य चोरून ठेवा. खडाने आली पाहना का पळवी जेवी अर्जुना, का राहे पाण्याअंगाना वडीलपणे. पाण्याअंगाना म्हणजे वेश्या, ती आपलं खरं वय कशाला सांगेल. का राहे पाण्याअंगाना वडीलपणे, ती वडील असते, वयस्कर असते, पण मी पोरगीचे म्हणते. ती वय झाकते, आपलं दान पुण्य झाका. का कुळवधू लपवी अवया ते. बरोबर आहे. एखादा श्रीमंत मनुष्य आणि जंगलात सापडाय आणि जवळ धन आहे. आड्यू अतुळे आडवी, मग तो अड्यता जैसी हरवी. का कुळवधू लपवी अवयवा ते. बरोबर आहे. एखादा श्रीमंत जंगलात सापडाय आणि चोराने अडवलाय आणि चोर त्याचा चापा घ्यायलेत. मग तो जशी आपली श्रीमंती लपवतो, मामा माझजवळ काय नाही हो, मी गरीब माणूस हो. आहे श्रीमंत पण आपली श्रीमंती लपवतो. मामा माझजवळ काय नाही हो, काय नाही हो, नका हो चापा घेऊ माझा, काय नाही हो. श्रीमंत आहे, जंगलात सापडाय चोरट्याच्या तावडीत, तो आपली श्रीमंती लपवतो. श्रीमंत आहे, चोरट्याच्या तावडीत सापडलाय जंगलात, तो जशी आपली श्रीमंती लपवतो तसं आपलं दान पुण्य लपवा. कुळवधू खंदानीबाई जसे पदराने आपले अवयव झाकून ठेवते तसं आपलं केलेलं दान पुण्य झाकून ठेवा. का कुळवधू लपवी अवयवा ते. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की कुलवान स्त्रीचं, खंदानीबाईचं नख आणि स्तन प्राण गेला तरी पाहायला मिळत नाही. नामदेवराव बोलतात, खंदानी कुलवान स्त्री असेल तर तिचं स्तन आणि नख प्राण गेला तरी पाहायला मिळत नाही. नख सुद्धा उघडं पडू देत नाही बाई. तर ठीक आहे, नखाचं कधी मध्ये होईल उघडं, पण खंदानीबाईचं स्तन कधी पाहायला मिळत नाही. ती पदर अंगावरचा खांद्यावरचा पडू देत नाही. का कुळवधू लपवी अवयवा ते. धनबारा बोलतात, कुळवधू आहे, खंदानी आहे, आपले इंद्रिय पदराखाली झाकून ठेवते, उघडे पडू देत नाही. तसं आपलं दान पुण्य सदैव झाकून ठेवा, उघडं करू नका, चव्हाट्यावर बोलून दाखवू नका. आपण केलेलं दान पुण्य चव्हाट्यावर वधून दाखवणं सोमुखाने हा दंभ आहे. आणि मग चव्हाट्यावर उभा राहून डिंग्या मारू नका. मी सप्ताहाला पट्टी दिली, या पट्ट्याने 5,000 दिले, पट्ट्या संपला. आपली सत्कर्म, आपलं दान पुण्य चार चौघात स्वमुखाने कधीही बोलून दाखवू नका. बोलून दाखवलं तर धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, पापाने अधोगती होते. हे पाप तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जातं. दान धर्म करूनही उपयोग होत नाही. आणि म्हणून चार चौघात चव्हाट्यावर उभं राहून आपलं दान पुण्य कधीही उघडं करू नका. चव्हाट्यावर उभं राहून चार चौघात आपलं दान पुण्य उघडं करणं हा दंभ आहे. दान पुण्य केलंय, धर्म केलाय, पण चार चौघात हे दान पुण्य बोलून दाखवलंय. धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, पाप सरळ नरकाला घेऊन जातं. हा दंभ असतो. चार चौघात आपली पुण्यकर्म आपल्या तोंडाने वधवून दाखवणं हा दंभ आहे. दंभामुळे धर्म अधर्मात बदलतो, अधर्म पाप आहे, पाप तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जातं. पुण्य पापात बदलतं, पाप नरकाला नेतं. आणि म्हणून दंभ टाळा. परमार्थिक आहात ना, दंभ टाळा. परमार्थातलं ढोंगबाजी नाटकं टाळा. रंगढंग सोंग टाळा. परमार्थात रंगढंग वाढले, सोंग वाढले. बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही, तरी सांधे तुझी पाही हा संसार असे. बरोबर आहे. बाहेरून बाहेरून विषयाचा त्याग आहे. बाहेरून बाहेरून आम्ही नटतो, माळा घालतो, बुके लावतो, गोपीचंद लावतो, अंगाला पांढरे पट्टे ओढतो, भस्म लावतो, गंध लावतो, लाल जरीत होतो.
बाह्य तरी विषय नाही, परी मानसी जरी होईल काही तरी सांदत्य उपाय हा संसार असे. बाहेरून वारकऱ्याचा पोशाख आहे, नटलोय, वेशभूषा आहे, पण अंतकरणात विषय असतील तर हा दांभिकपणा असतो. दंभ तुमचं पतन करतो. दंभ टाळा. परमार्थात खोडीलपणा वाढलाय, दंभ वाढलाय. मला देव भेटाव या भावनेने परमार्थ करणारे अतिशय कमी आहेत. परमार्थात संसारातलं जाऊ द्या, संसारात नाटकं करतीलच. संसारातली लोक तर नाटकच करतील, जाऊ द्या. पण जे परमार्थिक आहेत त्यांनी तरी नाटकं करू नयेत, खोटं वागू नये, दांभिक वागू नये परमार्थात. आज कीर्तनकाराचं कीर्तन पडावं, कीर्तनकाराचं कीर्तन पडावं हाच टाळ करायचा प्रयत्न असतो. हा परमार्थातला दंभ आहे. फार कमी टाळ करीत जे कीर्तनकारला खरं सहाय्य करतात किंवा फुलवतात. गरज नसताना प्रमाण दे, लोणचं तोंडी लावायला असते, पण भाकर काही सोडायची, लोणचंच खायचं, पोट भरल का? कीर्तनकारला बोलूच द्यायचं नाही, नुसते प्रमाणात द्यायचे. कीर्तन बरं वाटेल का? श्रोते कशाला आलेत? कीर्तनकाराला ऐकायला आलेत, तुमचं गायन ऐकायला आले नाहीत. कीर्तनकाराला गप्प बस म्हणा, तुम्ही नुसतं गात राहा, श्रोते थांबतील का? कीर्तनात उठून जातील. श्रोता आलाय तो कीर्तनकाराचं निरूपण ऐकायला आलाय, तुमचं गायन नाही. तुमचं गायन असावं पण लोणच्यासारखं असावं, भाकरीसारखं नाही. कीर्तन करणं ही भाकर खाणं आहे, गायन हे लोणचे तोंडी लावावं. पण टाळकरी गायनच खातात, लोणचंच खातात आणि भाकर तशीच राहते. अर्थात कीर्तनकारला कीर्तनच करू देत नाहीत. 4 वाक्य बोलला कीर्तनकार की दिलंच प्रमाण. त्याला प्रदर्शन करायचं असते, माझं किती पाठ आहे. आणि कीर्तनकाराने टोकलं त्याला गुसाडा येतो, त्याला राग येतो त्या टाळकऱ्याला. मग त्या अभंगाचे जे 4 चरण असतात त्यांनी गायचे असतात, ते 4ही गात नाही. त्याला म्हणावं लागतं, म्हणणार बाबा ते फुगत. अरे परमार्थातला दंभ आहे, हे रंगढंग आहे, सोंग आहे, नाटकी परमार्थ आहे, हे स्तोम आहे परमार्थातलं, खोटेपणा आहे, पाखंडीपणा आहे. एकमेकाला सहकार्य करा. कीर्तनकार टाळकरी कीर्तनकाराचं कीर्तन पाडण्याचाच प्रयत्न करतो. टाळकरी कीर्तनकारापेक्षा स्वतःला मोठा समजतो. आणि कीर्तन पडलं त्याला आनंद वाटतो. काही काही श्रोते बी आहेत, कीर्तन पडलं त्यांना आनंद वाटतो, मजा लुटतात, ही की करून हसतात ते. नये जरी तुझं मधुर उत्तर दिदेला स्वसर नाही देवे, नाही तायविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तुम्हाला का तुकोबाराची प्रमाण आठवत नाहीत? तुकोबारा तुमच्या डोळ्यापुढे काय येत नाहीत? येईल तैसा बोल रामकृष्ण. नये जरी तुझं मधुर उत्तर दिदेला सुस्वर नाही देवे, नाही तायविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. ही तुकोबाराची प्रमाण डोळ्यापुढे आणावीत आम्ही. का आणत नाहीत? एखाद्याचं कीर्तन पडलं खिकी दात काढावं, खिजावं, त्याचा अपमान करावा, टाळकरने प्रयत्न करून त्याचं कीर्तन पाडायचा प्रयत्न करावा. टाळकर कीर्तन उठाण्यापेक्षा पाडायचाच प्रयत्न करतात. विनाकारण प्रमाणे त्याला बोलूच द्यायचं नाही. सगळे तसे नाहीत, पण बरेचसे खोडील आहेत. हा खोडीलपणा जो आहे परमार्थातला, हा दंभ आहे. याने तुमचा घात होईल, त्या कीर्तनकाराचं काही होणार नाही. कीर्तनकारही बरेचसे तसेच आहेत. कीर्तनकार टाळकरी परमार्थात दंभ वाढलाय. ते रुबाब, ते पोशाख, पांढरफ्याक कपडे, ती कडक टोपी, प्रवचन असेल तर प्रवचनाला यायचं नाही, प्रवचनाच्या टायमात झोपायचं, जसं काय रातचं नांगर आणलं यांनी. एकही कीर्तनकार किंवा टाळकरी कुणी असला, आता कीर्तनकार तर नसतोच, म्हणजे टाळकरी प्रवचनाला येत नाही, झोपतात त्या टायमाला 4 ते 5च्या टायमात. आणि एकामेकात कुचकुच करतात, झालं की नाही याचं अजून, 5 वाजले, झालं की नाही याचं अजून. मग 5:30 हळूच हरिपाठासाठी उठून येतात, पांढरे फॅक कपडे बगड्यासारखे, आणि मग हरिपाठ सुरू करतात. ज्ञानेश्वरी ऐकण्यांना कमीपणा वाटतो. टाळकरी असो, कीर्तनकार असो, ज्ञानोबा म्हणतात, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. तुम्ही लोकापेक्षा स्वतःला वेगळं समजू नका. मी टाळकरी आहे, मी कीर्तनकार आहे, हा गर्व, ही घमेंड नकोय. तुम्ही लोकातले आहेत असं समजा. अलौकिक न व्हावे लोकाप्रती, लोकापेक्षा वेगळं समजू नका. तुमच्यात आखड येऊ देऊ नका. जगाने यावं, माझ्या पाय पडावं,
का गुत्त घेतलं का लोकांनी पाय पडायचं? काय तुम्हीच नामधार आहेत का कीर्तनकार टाळकरी? जे कीर्तन करत नाहीत, टाळ वाजत नाहीत, ते काय नाम घेत नाहीत का देवाचं? उलट आपल्यापेक्षा जास्त नाम करीत ते श्रोते आपल्यापेक्षा जास्त नामधारक आहेत. ते खरं नित्य नाम घेत आहेत, आम्ही घेत नाहीत. आम्ही त्यांच्या पाय पडाव, पण त्यांनी आमच्या पाय पडावं आम्ही ही अपेक्षा ठेवतो. किती कीर्तनकार स्वतः श्रोत्याच्या पाय पडतात. नरबरा म्हणतात, जे जगा धाकुटे होय जे ते जवळीक माझी. कीर्तन करतोस, टाळकरी आहेस, मान्य आहे, गायक आहेस, पण जगाच्या पाय पड. जगापुढे धाकटं हो, नम्र हो. माझी जवळीक साधेल, मी भेटेल. जे जगा धाकुटे होय जे ते जवळीक माझी. कीर्तनकार स्वतःहून कोणाच्याच पाय पडत नाहीत. ते समोरचं पडलं तर बळबळ एखाद्या पडतात त्याच्या, समोरचं पडलं पण स्वतःहून पडत नाहीत. समोरच्यानेच माझ्या पाय पडावं ही आखड असते. हा दंभ आहे, हा नाटकीपणा आहे, सोंग आहे. हे कमी व्हायला पाहिजे. आम्ही कीर्तनकारानं टाळकऱ्यानं अलौकिक होऊ नये, लोकातलेच आहोत असं समजावं. मिळून मिसळून व्हावं, जगापुढे धाकटं व्हावं, नम्र व्हावं, देव भेटतो. बरेचसे लोक झेंडे घेतात आणि झेंड्याच्या नावाखाली भीक मागतात. हे तरी काय चांगलं आहे का? अरे भीक मागायचं सरळ माग ना, पण झेंडा घ्यायचा आणि दुकानं फिरायचे आणि मागायचं भीक. ते मेल्यापेक्षा बदतर आहे. मांगने से मरना भला, अपने तन के काज, परोपकार के लिए मांगो, न धरो दिल में लाज. ही कबीर महाराज म्हणतात. पोटासाठी मागायचं. तुकोराबे म्हणले, पोटासाठी भीक मागणं हे लाजीरवाने. भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने. भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने. तुकोबार आहे. अरे भीक मागतो तर मग झेंडा घेऊन मागू नको ना. झेंडा राहू दे ना तसा टमऱ्याला घेऊन फिरून माग ना भीक. तू मागायचं तुला तर, पण झेंडा घेऊन का मागतो? हे सोंग आहे परमार्थातलं. गंध माळा भगवे कपडे घालायचे, झेंडा घ्यायचा आणि भीक मागायचं. हा दंभ आहे परमार्थातला. डायरेक्ट मागणं भीक, झेंडा घेऊ नको ना. हे दंभ टाळा, हे दंभ पतन करतील. लौकिक जीवनातही बघा, परमार्थातच दंभ आहे असं नाही, लौकिक जीवनातही दंभ आहे. ही थपाबाजी जी असते, अनेक पुढारी आहेत, अनेक आश्वासनं देतात, खोटी आश्वासनं, आणि कामच करायचं नाही. हा दंभ आहे. राजकारणात तर फार दांभिकता आहे. सत्याचं पांघरून घ्यायचं आणि असत्य करायचं. धर्माचं पांघरून घ्यायचं आणि अधर्म करायचा. हा दंभ आहे. संसारात बी आहे, परमार्थात बी आहे. आणि राजकारणात पुढारपणात अतिशय दंभ आहे, अतिशय दंभ आहे. सगळे दांभिक आहेत. एखादा दुसरा सोडून द्या. किती आश्वासनं देतात. आश्वासन देणं हे धर्म आहे. चांगले आश्वासन आहेत. सत्याचं आश्वासन द्यायचं, धर्माचं आश्वासन द्यायचं. हे करतो ते करतो आणि काहीच करायचं नाही. मग धर्म पांघरून अधर्म केला, सत्य पांघरून असत्य केलं. खोटं बोल पण रेटून बोल. हा पाखंडीपणा, दंभ तरी ऍक्च्युअली आहे काय? दंभ म्हणजे ढोंग. तुम्ही धर्माचं पांघरून घेता, पण जगामध्ये अधर्म पसरवता, लोकांमध्ये भीती घालता. बकरे कापा, कोंबडे कापा, नाही तर तुमचं वाटोळं होईल. या रूढी परंपरा आहेत. गंडादोरी, बुवाबाजी, अंगारा, नारळ, पुड्या, घंट्या भारून देणं, देवरशीपणा करणं, बुवाबाजी. धर्माच्या नावाखाली अधर्म आहे, दंभ आहे. सत्याच्या नावाखाली असत्य. आणि मग ज्ञानोबा बोलले, येणे सत्याचा भोगसा काढिला, येणे सत्याचा भोगसा काढिला, असत्य तृण कुटा भरिला, दंभू ही रोडविला जगी. हे काम क्रोध, मनुष्याच्या मुखात जर देवाचं नाव नसेल तर त्याचे काम क्रोध बलवान असतात. आणि काम क्रोध सत्याला मारून टाकतात. सत्याला पनपूस देत नाहीत. सत्याचं डेडळ बाहेर काढतात. सत्याचा भोगसा काढिला, सत्याचं डेडळ बाहेर काढतात आणि त्याच्या तुरीचं भुसकट भरतात आणि त्याला शिवतात. असत्य तृण कुटा भरिला, दंभू ही रोडीला जगी. नामाला विनमुख आहेत. त्यांचे विषय काम क्रोध बलवान आहेत. ज्ञानेंद्रियाचे विषय म्हणजेच काम, हे बलवान आहेत.
विषय भोगतो, काम भोगतो, त्याचा क्रोध बलवान आहे. असा क्रोधी मनुष्य दांभिक असतो, सत्य पुसून टाकतो, असत्याचा पगडा आणतो. नाटक करतो सत्याचं, पण करतो असत्याचं. चादर सत्याची पांघरतो, पण करतो असत्य. खोटं बोलतो, पण रेटून बोलतो. कोंबडे कापा, बकरे कापा, लोकांना भेडवायचं परमार्थाच्या नावाखाली. आणि म्हणून लौकिक जीवनात, पारमार्थिक जीवनात दोन्हीकडे दंभ आहे. राजकारणात दंभ आहे. बाबांनो, घडीभर मजा वाटते, पण तुमचं पतन होतं. दंभ तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जातो, सरळ नरकाला घेऊन जातो. ज्याच्या त्याने शान भाव. आणि मग तुकोबाराय बोलले, काय बोलले तुकोबाराय? बरे देवा कुणबी झालो, बरे देवा कुणबी झालो, नाही तर दंबे असतो मोकलीलो. बरे देवा कुणबी झालो, देवा मला कुणबी केलंच बरं केलं. तुकोबाराय बोलतायत, बरे देवा कुणबी झालो, नाहीतर दंबे असतो मेलो. देवा मला कुणबी केलंच बरं केलं. एखाद्या दुसऱ्या मोठ्या जातीत घातलं असतं, मी दांभिक झालो असतो, नाटकी झालो असतो. दंभ माणसाचं पतन करतो. दंभापासून दूर राहा. ज्ञानवाने बोलतात की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग याग हे सिद्धीला जात नाहीत. योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. अष्टांग योगानं, यज्ञानं तुम्हाला देव भेटत नाही, मोक्ष मिळत नाही. ज्ञानोबा बोलतात येणे नव्हे सिद्धी, नाही भेटत देव. योगायागानं मिळाली ते कधी रिद्धी सिद्धी मिळते, तिचा दंभ येतो. फुकून टाकेल, राग करेल. ते चिमटे बिमटे घेऊन फिरतात बा, डोंगरातून येतात. त्यांनी काय मागितलं नाही म्हणलं किंवा त्यांच्या विरोधात गेला, फुकून टाकेल, राग करेल. ते चिमटेवाले अगोरी दंभ या. दंभानं माणसाला अहंकार येतो, माणसाचा अहंकार पुष्ट होतो, मनुष्य माजतो. नरबरा लिहितात, ऐसा माझे स्त्री धन आहे. तुमच्यापाशी थोडी विद्या आहे, थोडं धन आहे, आणि दांभिक वागताय. नरबरा म्हणतात, ऐसा माझे स्त्री धने विद्या स्तुती बहुते माने, एक दिवसेचे परान्ने अल्पको जैसा. भिकारी जसा मिष्टान्न खाल्ल्यावर माजतो, तसं धनानं, वैभवानं, विद्येने तुम्हाला माज येतो. दंभाने मनुष्य गर्वाने फुगतो, माजतो. अल्पस ज्ञान असतं, पण ताठा फार असतो. नरबरा या दंभाचं, अहंकाराचं उदाहरण देताना ज्ञानेश्वरीत लिहित आहेत की दिवा अळूमळू प्रकाश देतो, थोडासा प्रकाश देतो. एकच गुण आहे दिव्यापाशी, थोडासा अळूमळू प्रकाश, पण 7 अवगुण आहेत. काय? दिवा वात जाळतो, दिवा तेल खातो, दिव्याखाली अंधार असतो, दिवा जिथं ठेवलाय ती जागा काळी करतो, दिवा जिथं ठेवलाय तिथं उष्णता निर्माण करतो, थोडंसं वारं आलं की विझतो, थोडंसं पाणी पडलं तर तडतड वाजतो, आणि कशाला लागलं तर सगळं जाळून टाकतो, काहीच उरू देत नाही माग. दिव्यापाशी एकच गुण आहे, अल्पसा अळूमाळू प्रकाश आहे. दिव्यापाशी एकच गुण आहे, काय? अल्पसा अळूमाळू प्रकाश, पण अवगुण 7 आहेत. तसा अल्पसा गुण आहे तुमच्यापाशी, चाल म्हणता येते, नुसती चाल म्हणता येते, एवढाच गुण आहे. पण ताठा, जसं काय मी स्वतः ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज या ऐटीत वागतो, टाळकरी. कीर्तनकारापेक्षा स्वतःला मोठा समजतो. एखादा गुण आहे, गायन चांगलं येतं, पण अवगुणानं बरबटलेला असतो, हा टाळकरी. एखादाच गुण चांगला आहे, कीर्तन चांगलं करता येतं, पण अवगुणानं बरबटलेला असतो. सगळेच दोषीत, टाळकरी नाही, आम्ही कीर्तनकार बी दोषी आहेत. कीर्तन करता येतं चांगलं, हा गुण आहे, पण भूषणात येतो, आकडतो, कुणापुढे वाकत नाही, झुकत नाही. बेलनं जसं निबर असते, कुणापुढे वाकत नाही, त्या बेलण्यासारखा निबर असतो, काटक असतो. दगडाला पाजर फुटत नाही, यालाही पाजर फुटत नाही. आजगारानं काही गेळ फुगतो, तसा हा फुगतो. का आता मला कीर्तन येतं. मूर्खाला गादीवर बसवलं ते फुगत, आजगाराने काय गिळलं ते फुगत.
तसं मला कीर्तन करता येतं, आम्ही फुगतो. ज्ञानोबा म्हणतात अल्पस आहे तुझ्याजवळ, अल्पस आहे. विद्या असो, धन असो, प्रसिद्धी असो, अल्पीसी आहे. तो एकच गुण आहे, पण तुझ्याजवळ दुर्गुणाचा खजिना आहे. जसं दिव्याजवळ एकच गुण आहे, अळूमळू थोडासा प्रकाश, पण अवगुण 7 आहेत. बाबा तुझ्याजवळ थोडासा गुण आहे, थोडंसं कीर्तन करता येतंय, थोडंसं पाठांतर आहे, थोडी ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, तुला चाल म्हणता येते, टाळकरी आहेस, थोडा गुण आहे, पण अवगुणानं बरबटलायस. हा दंभ आहे, हा अहंकार आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. हा दंभ, हा अभिमान, हा अहंकार नरकात घालतो, यापासून सावध व्हा. म्हणून भस्म, पट्टे, लाल, काळं, हिरवं अंग करून गळ्यात माळा घालून लोकांना फसवू नका. धर्माच्या नावाखाली, देवाधर्माच्या नावाखाली लोकांना फसवू नका, लुटू नका, तुमचं पतन होईल. आणि म्हणून आपली पुण्यकर्म स्वमुखानं चव्हाट्यावर वधवून दाखवणं 4 लोकात, हा दंभ आहे. आणि संसार असो की परमार्थ असो, नाटकीपणा करणं, ढोंगीपणा करणं, भक्तीचा परमार्थाचा आव आणणं, हाही दंभच आहे. भक्तीमध्ये आव आणू नका, ढोंग करू नका, नाटकं करू नका, पाखंडी बनू नका. भक्तीमध्ये ढोंग करणं, नाटकं करणं, हा दंभ आहे. अहंकारानं, गर्वानं फुगू नका. हा दंभ, हा अहंकार तुम्हाला नरकाला घेऊन जाईल, तुमची अधोगती होईल, तुमचं पतन होईल. आणि म्हणून दंभ टाळा. आणि म्हणून महाराज म्हणतात हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. म्हणून तुकोबराय म्हणतात हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. आपलं हित करून घ्यायचंय ना, आत्महित व्हावं वाटतंय ना, मोक्ष मिळावा वाटतो, संतपद मिळावं वाटतं ना, मग दंभ दूर ठेवा. आपण पाहिलं दंभ म्हणजे काय, तर दंभ 2 प्रकारचा आहे. एक आपली पुण्यकर्म चव्हाट्यावर 4 चौघात स्वमुखानं वधवून दाखवणं, आणि धर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं, आपली अधोगती होते, आपण नरकाला जातो. अर्थात आपले पुण्यकर्म चव्हाट्यावर 4 चौघात स्वमुखानं वधवून दाखवणं, हा दंभ आहे. आणि आपल्या आचरणातील ढोंगीपणा, नाटकीपणा, पाखंडीपणा, खोटेपणा, परमार्थ करतायत, पण त्या परमार्थात ढोंग सोंग आहे, नाटकीपणा आहे, खोटेपणा आहे, सत्य पांघरून असत्य करतायत, धर्म पांघरून अधर्म करतायत, लोकांना फसवतायत, बोवाबाजी करतायत. परमार्थातला हा खोटेपणा, सोंग, ढोंग, नाटकं, हाही दंभच आहे. आणि हा दंभ आसुरी संपत्तीचा गुण आहे. दंभामुळे तुम्हाला पाप लागतं, पापाने तुमची अधोगती होते, तुम्ही नरकाला जाता. आसुरी संपत्ती नरकाला नेते, त्यापैकी हा दंभ आहे, तो तुम्हाला सरळ नरकाला घेऊन जातो. मग दंभ टाळा. तुम्हाला हित व्हावं वाटतं ना, आपल्या जीवनात सर्वतोपरी कसलाही दंभ येऊ देऊ नका. तुम्ही संसारिक असा किंवा परमार्थिक असा, जीवनात दंभ नको. दंभातून पाप, पापातून सरळ नरक. आणि म्हणून कुठलंही हित, लौकिक असो, संसारिक असो, परमार्थिक असो, त्यातली त्यात परमार्थात दंभ तर नकोच. मग आपलं हित व्हावं वाटतंय ना, हित म्हणजे आत्महित, आत्महित व्हावं वाटतंय, मोक्ष मिळावा वाटतो ना, देव भेटा वाटतो ना, मग दंभ दूर ठेवा. हित व्हावं वाटतं तर दंभ दूर ठेवा. आणि म्हणून महाराज म्हणतात की हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आपलं हित व्हावं वाटतं तर दंभ दूर ठेवा आणि शुद्ध चित्तानं देवाची सेवा करा. आता शुद्ध चित्त म्हणजे काय, तर शुद्ध चित्त म्हणजे सरळ सरळ विरक्त चित्त. शुद्ध चित्त म्हणजे विरक्त चित्त. वैराग्यवान पुरुषाचं चित्त शुद्ध असतं, इतर कोणाचंही नाही. आणि म्हणून शुद्ध चित्त म्हणजे विरक्त चित्त. ज्या चित्ताला विकार सोडून गेलेत,
काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, विषय, वासना सगळे विकार सोडून गेले. ते चित्त शुद्ध असतं आणि ते फक्त विरक्त पुरुषातच असतं. म्हणून शुद्ध चित्त म्हणजे विरक्त चित्त. ज्ञानोबारायची साक्ष देत आहेत. तुकोबाराय म्हणतात ना, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. भावयुक्त अंतःकरणाला देवाचं नाव घ्या आणि पुढे म्हणतात शुद्ध चित्तानं घ्या. मग हे शुद्ध चित्त. तर शुद्ध चित्त म्हणजे ज्ञानोबाराय सांगतायत की मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. ज्ञान मोक्ष देईल, पण ज्ञान त्याच मनात स्थिरावतं जे मन शुद्ध आहे. मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन, परी ते थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. अर्थात फक्त शुद्ध मनातच आत्मज्ञान स्थिरावतं. आणि पुढच्याच वहीत म्हणतात ज्ञानोबाराय की विरक्ती वाचून काही या ज्ञानाशी तगण्याची नाही, हे विचारून ठाई ठेवले देवे. पहिल्या वहीत म्हणतात की आत्मज्ञान शुद्ध मनात स्थिरावतं. दुसऱ्या वहीत म्हणतात आत्मज्ञान फक्त विरक्त मनात स्थिरावतं. मग शुद्ध मन म्हणजेच विरक्त मन. शुद्ध मन म्हणजेच विरक्त मन. आणि मन भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तर शुद्ध चित्त म्हणजे विरक्त चित्त. आणि विरक्त चित्तानं घेतलेलं नाम हे भावयुक्त नाम असते. विरक्त चित्तानं घेतलेलं देवाचं नाव हा शुद्ध भाव असतो. आणि मग भावही दोन प्रकारचे, एक शुद्ध आणि अशुद्ध. ज्याला देवही आवडतो आणि संसारही आवडतो तो अशुद्ध भाव. ज्याला फक्त देवच आवडतो, संसार अजिबात आवडत नाही, तो शुद्ध भाव. आणि मग विरक्त अंतःकरणानं घेतलेलं देवाचं नामस्मरण हा शुद्ध भाव असतो. आणि म्हणून मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. अर्थात तुम्ही तुमचं हित व्हावं असं वाटतंय, आत्मलाभ व्हावं असं वाटतंय, तर दंभ दूर ठेवा. तुम्ही दांभिक बनू नका आणि शुद्ध चित्तानं देवाची सेवा करा, देवाचं नामस्मरण करा. ते शुद्ध चित्त म्हणजे विरक्त अंतःकरणानं देवाचं नामस्मरण करा. आणि विरक्ती ही भगवंताच्या नामानंच लाभते. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नाथ महाराज. नामानं विवेक वैराग्य येतं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त. चित्तातले विकार नामाने जातात, चित्त निर्मळ होतं, विरक्त होतं. निर्मळ चित्त, विकार सोडून गेले, हेच विरक्त चित्त आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे सगळे विकार सोडून गेले, चित्त निर्मळ झालं. कशाने? नामाने झालं. विरक्ती आली कशाने? नामाने आली. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. कर्मही निष्काम भावनेने करा, ईश्वरार्पण बुद्धीने करा. शुद्ध कर्माने चित्ताची शुद्धी होते, मन शुद्धी होते. ज्ञानोबाराय बोलतात की मन शुद्धीचे मार्गी विजयी व्हाय वेगी, त्याने कर्मे सबळा लागी अळसू न कीजे. तीर्थे बाह्यमळू शाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, किंवा तीर्थे जान निर्मळे सत्कर्मची. सत्कर्म, ईश्वरार्पण बुद्धीने केलेली कर्म, चांगली कर्म अर्थात सत्कर्म, हे तीर्थाचंही तीर्थ आहे. आणि आपली कर्म देवाची पूजा म्हणून केली, ईश्वरार्पण बुद्धीने केली, तर अशा कर्मानं तुमच्या चित्ताची शुद्धी होते, मनाची शुद्धी होते. म्हणून सत्कर्म करा आणि ती सत्कर्म देवाची पूजा म्हणून करा, निष्काम भावनेने करा, ईश्वरार्पण बुद्धीने करा. अशी कर्म तीर्थाचे तीर्थ आहे. तीर्थ तरी बाहेरचा मळ घालतं, अंगावरचा. कर्म अंतःकरणातला मळ घालतात, चित्ताची शुद्धी करतात. आणि मग हरिनामानं आणि निष्काम कर्मानं चित्ताची शुद्धी होते. नित्य हरिनाम घ्या, अर्थात निष्काम हरिनाम घ्या, निष्काम कर्म करा, चित्ताची शुद्धी होईल. चित्ताची शुद्धी म्हणजे विरक्त चित्त, अर्थात विरक्ती धारण करून जे नामस्मरण केले जातं ते शुद्ध चित्त असते. आणि अशा शुद्ध चित्तानं अर्थात विरक्ती धारण करून देवाचं नाव घ्या. यांनी काय फायदा होईल हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितायत की आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्य ते येती लाभ घरा.
आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. तुम्ही तुमचं हित व्हावं असं वाटतंय तर जीवनात कुठल्याही प्रकारचा दंभ येऊ देऊ नका. दांभिकता टाळा, अदांभिक बना आणि शुद्ध चित्ताने अर्थात विरक्ती धारण करून देवाचं नामस्मरण करा. आणि विरक्ती धारण करून देवाचं नामस्मरण करणं म्हणजे आवडीने देवाचं नामस्मरण करणं. आणि आवडीने देवाचं नामस्मरण केलं की जे अलभ्य आहेत, जे दुर्मिळ लाभ आहेत, जे कधीच मिळत नाही सहजासहजी, असे लाभ तुमच्या घरात आपोआप चालत येतील. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. आवड या शब्दाचा सरळ अर्थ होतो आवड म्हणजे वैराग्य. जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत तुम्हाला हरिनामाची खरी आवड लागतच नाही. तुकोबराय लिहित आहेत, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग रामनामे उपजे आवडी. नीट ऐका, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय, मग रामनामे उपजे आवडी. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. मग रामनामे उपजे आवडी. कधी? वासनेचे बीज जळून जाय. वासनेचं बीज जळालं मगच रामनामाची आवड निर्माण होते. वासना म्हणजे इच्छा, बळावलेल्या इच्छा म्हणजे वासना. वासना मेल्या म्हणजे इच्छा मेल्या, तुम्ही निरीच्छ झाले, निरीच्छ म्हणजे विरक्त झाले. मग वासनेचं बीज जळालं मगच रामनामाची आवड निर्माण होते. याचा अर्थ वासना मरणं, वासना जळणं म्हणजे वैराग्य. वासना जाणं म्हणजे वैराग्य येणं. म्हणजे वासना गेली मगच रामनामाची आवड. याचा अर्थ वैराग्य आलं मगच रामनामाची आवड. आणि मी तेच बोललो की चित्त शुद्ध करून देवाचं नाव घेणं म्हणजे वैराग्य धारण करून देवाचं नाव घेणं म्हणजे शुद्ध चित्ताने देवाचं नाव घेणं. आणि शुद्ध चित्ताने अर्थात वैराग्य धारण करून देवाचं नाव घेणं हेच आवडीनं देवाचं नाव घेणं आहे. कारण वैराग्य म्हणजे आवडच. कारण जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत देवाच्या नावाची आवडच नाही. वासना गेली म्हणजे वैराग्य आलं, वैराग्य आलं मग रामनामे उपजे आवडी. वासना गेली म्हणजे वैराग्य आलं, वासना गेली मगच रामनामे उपजे आवडी. अर्थातच वैराग्य आलं मगच रामनामे उपजे आवडी. अर्थात वासना जळून जाणं म्हणजेच वैराग्य येणं. आणि वैराग्य आल्यानंतरच मगच रामनामाची खरी गोडी तुम्हाला निर्माण होते. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी वाढू लागे. अर्थात तुम्ही निरीच्छ व्हा, विरक्त व्हा, वैराग्य धारण करा. आणि वैराग्य धारण केल्यानंतरच रामनामाची खरी आवड, गोडी, खरं प्रेम निर्माण होतं. आणि असं वैराग्य धारण करून आवडीने, अतिप्रेमाने, एकांतामध्ये विठ्ठलाचं नामचिंतन करा. आवडी विठ्ठल गायजे एकांती. अशी विठ्ठल नामाची आवडीने, प्रेमाने धार लावा. त्याला गा, विठ्ठल 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 विठ्ठल. हेच गाणं आहे, विठ्ठल गायजे एकांती. त्याचा फ्लो चालू राहू द्या तोंडातून सारखा. आणि तो आवडीने, वैराग्य धारण करून. कारण आवड हेच वैराग्य, वैराग्य हीच आवड आहे. आवड म्हणजेच वैराग्य. मग आवडीचे प्रेम वगैरे हे शब्द येतातच. प्रेम म्हणजे वैराग्यच असतं. काही ना आवडणं, देव आवडणं हे प्रेम आहे म्हणजेच वैराग्य आहे. आणि म्हणून वैराग्य धारण करून अर्थात अति आवडीने, अति प्रेमाने विठ्ठल भगवंताचं एकांतामध्ये नामचिंतन करा. त्याचा फायदा काय होतो? तर अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्यते येती लाभ घरा. आता अलभ्य की जे सहजासहजी मिळत नाहीत, जे मिळण्याला अति कठीण आहेत, जे मिळायला अति कठीण आहे. आता जे अलभ्य आहे ते काय? त्यात प्रामुख्याने एक आहे आत्मज्ञान आणि दुसरा आहे संत भेटी. दुसरा आहे संत भेटी. आणि मग तुम्ही वैराग्य धारण करून देवाचं नाव घ्यायलेत, अति आवडीने घ्यायलेत, एकांतात घ्यायलेत, तर अलभ्य अशा गोष्टी तुमच्या जीवनात येतील. आणि त्या अलभ्य गोष्टी म्हणजे काय?
तर तुमच्या जीवनात श्रीगुरु येईल, तुम्हाला आत्मज्ञान देईल, मुक्त करेल, मुक्तीवर भजनयुक्त तुम्हाला संतही करेल. आणि म्हणून वैराग्य धारण करून अति आवडीने अतिप्रेमाने जर विठ्ठलाचं नाम एकांतात गायलं तर अलभ्य अशा गोष्टी तुमच्या जीवनात येतात. आणि अलभ्य गोष्टी म्हणजे श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, मुक्ती आणि संतपद. आणि याच्या पुढे काही प्राप्त करायचं नसतं. याच्या पुढे काही प्राप्त करायचं नसतं. हा खरा लाभ असतो. हे आमचं खरं हित असते. लाभ अलभ्यते येती, अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्यते येती लाभ घरा. आपण बोललो अलभ्य लाभ कोणता? त्यात विवेक वैराग्य धरलं चालते. अलभ्य लाभामध्ये विवेक वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, मुक्ती आणि मुक्तीवर भजनयुक्त संत, या सगळ्या गोष्टी अलभ्य आहेत. हे तुम्हाला सहजासहजी मिळत नाही. संसारातल्या वस्तू हजारो मिळतील हो. धनदौलत मिळेल, तो काय खरा लाभ आहे का? तो नासका लाभ आहे. पैसा, धन, दौलत हे नासक्या गोष्टी आहेत, नाशिवंत आहे. वस्तू मिळाली आणि ती तुम्हाला सोडते किंवा तुम्ही तिला सोडता, तो लाभ कसला? वस्तू मिळाली, त्या वस्तूने तुम्हाला सोडू नये आणि तुम्ही तिला सोडू नये, तो खरा लाभ असतो. आणि जी वस्तू आम्हाला कधीच सोडत नाही, तो आत्मलाभ आहे. अहमददानबारा म्हणतात की आत्मलाभासारखे गुमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हरिके जन. या जगात सगळ्यात मोठा लाभ किंवा सगळ्यात मोठं गोमट काय? तर आत्मलाभ आहे. तो अलभ्य लाभ आहे. आणि म्हणून विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, त्यातून आत्मज्ञान, त्यातून आत्मलाभ, त्यातून संतपद, भगवत भेट, हे सगळे अलभ्य लाभ आहेत. आणि सगळे अलभ्य लाभ तुम्हाला विठ्ठलाच्या नामचिंतनानं मिळतात. परंतु ते विठ्ठलाचं नामचिंतन वैराग्य धारण करून असावं, अति आवडीने असावं, प्रेमाने असावं. हनुमान महाराज म्हणतात की आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्यते येती लाभ घरा. लाभ म्हटलं की अविनाशी वस्तूची प्राप्ती हा खरा लाभ आहे. आणि अविनाशी आहे विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, आत्मलाभ, देवाची प्राप्ती, संतपदाची प्राप्ती, एवढंच अविनाशी, बाकी सगळं नाशिवंत आहे. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. या जगात दोनच गोष्टी परमनंट आहेत, संत आणि भगवंत. बाकी सगळं नाशिवंत आहे, बाकी सगळं अपरमनंट आहे. म्हणजे परमनंट आहे संत आणि भगवंत, त्याची प्राप्ती हा अलभ्य लाभ आहे. हा अलभ्य लाभ आहे. संत प्राप्ती आणि भगवत प्राप्ती हा अलभ्य लाभ आहे. याशिवाय इतर कुठलाही लाभ हा अलभ्य लाभ असू शकत नाही, कारण ते नाशिवंत आहे. नाशिवंताची प्राप्ती हा लाभच नसतो, उलट ती हानी आहे. नाशिवंत धन प्राप्त झालं, पुत्र प्राप्त झाले, ते मरतात. जे मेले, ज्यांनी सोडले, तो लाभ कसला? जे कधीच सोडत नाही तो खरा लाभ आहे. देश काळ स्वभावे वेचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. जे अविनाशी आहे आणि जे आपल्याला कधीच सोडत नाही, त्याची प्राप्ती हा खरा लाभ आहे. आणि ती प्राप्ती आहे मोक्षपदाची, हरिपदाची, संतपदाची, भगवंताची भेट. पण अलभ्य लाभ आहे हरिपद आणि संतपद. इतर दुसरं कुठलं अलभ्य असू शकत नाही. कारण नश्वर वस्तू हे अलभ्य कशा असतील? त्या तुम्हाला सोडतात किंवा तुम्ही त्यांना सोडता. जे सोडते तो लाभ कसला? जे आम्हाला कधीच सोडत नाही तो लाभ. जे आम्हाला कधीच सोडत नाही तो खरा लाभ. आणि आम्हाला कधीच सोडत नाही ते हरिपद आणि संतपद. म्हणून अलभ्य लाभ म्हणजे फक्त हरिपद आणि संतपद, की जे परमनंट आहे. देश काळ स्वभावे विचू जाय न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. लाभ अविनाशी असावा आणि आम्हाला कधी न सोडणारा असावा, असा एकच लाभ आहे, तो आहे हरिपदाचा आणि संतपदाचा. म्हणून अलभ्य लाभ म्हणजे हरिपदाची प्राप्ती आणि संतपदाची प्राप्ती. धनाच्या प्राप्तीला, पुत्रप्राप्तीला अलभ्य लाभ म्हणूच नका, कारण धन आणि पुत्र हे आम्हाला सोडून जातात. या धनाचा अनदरी भरवसा जशी तरुवर छाया. रावणाला काय कमी पुत्र होते का? उभा राहिला तर
आपल्या घरच्या माणसाने निवडून आला असता. एवढे पुत्र, एवढी संपत्ती. रावणाची श्रीमंती कधी पाहिली का? अहो बाकी किरकोळ सोडा, सोन्याचे घर 7 कोटी होते आणि चांदीचे आणि पितळाचे तर मोजूच नका, जाऊ द्या किती असू द्या, खिसमिस गलबला. सोन्याची घरं 7 कोटी, शुद्ध कांचनाची 7 कोटी. लेकर बाळ तेवढे, सोनं नाणं तेवढं, धंदल तेवढी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. एवढे मुलं बाळ, एवढी संपत्ती, सोबत काहीच गेलं नाही. मग एवढे लेकर बाळ आणि एवढी संपत्ती रावणासाठी लाभ ठरला का? नाही. उलट लेकर बाळ संपत्ती हानी आहे. का तर लेकरा बाळाच्या आणि संपत्तीच्या आसक्तीत आम्ही अडकतो आणि लेकरा बाळाची, बायका मुलाची संपत्तीची आसक्ती आम्हाला पुन्हा पुन्हा जन्ममानाच्या फेऱ्यात बांधते, 84 लक्षणीत फिरवते. मग संपत्ती आणि लेकरा बाळाची प्राप्ती ही हानी आहे, लाभ नाही, हानी आहे. का तर लेकरा बाळ संपत्ती त्यांच्या आसक्तीमुळे आम्हाला संसारात पुन्हा पुन्हा बांधतात, त्यामुळे हानी आहे. आणि शिवाय ते आम्हाला सोडतात म्हणून हानी आहे. आणि म्हणजे आम्हाला सोडतं जे नाश पावतंय तो लाभ कसला? पण एकच लाभ असतो की जो अविनाशी, जो आम्हाला कधी सोडत नाही, ते हरिपद आणि संतपद. आणि म्हणून अलभ्यते येती लाभ घरा, तो एकच लाभ आहे हरिपदाचा आणि संतपदाचा. असा हरिपदाचा आणि संतपदाचा लाभ तुम्हाला केव्हा होतो? विरक्ती धारण करून अति आवडीने, अतिप्रेमाने विठ्ठलाचं नाम एकांतात गायलं तर. मग अलभ्यते येती लाभ घरा, आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम. उत्तम लाभ फक्त संताच्या चरणात आहे. संताच्या चरणातून मिळणारा लाभ हा संतपदच आहे. आपणासारखे कळी ती तात्काळ, आपणासारखे करी ती तात्काळ, नाही काळ वेळ त्या लागे. हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम. संताच्या चरणातून होणारा लाभ हा उत्तम लाभ आहे आणि तो आत्मलाभ आहे. आणि म्हणून आत्मलाभासारखे गोमटे काही न देखे, म्हणून भोग विषयकी हरिके जना. आणि म्हणून आपलं हित व्हावं वाटतंय, आत्महित व्हावं वाटतंय, देव भेटा वाटतो, मोक्ष मिळावा वाटतो, संतपद मिळावं वाटतंय. मोक्ष मिळणं म्हणजे देव भेटणं, देव बनणं. मुक्ती मिळावी वाटते, देव भेटा वाटतो, संतपद मिळावं वाटतं. हे हित आहे. हे हित व्हावं वाटतंय ना, आत्महित व्हावं वाटतंय ना. दंभ दूरी ठेवा, दांभिक वागू नका, चित्त शुद्ध करा, नित्य नाम घ्या, निष्काम कर्म करा, चित्त शुद्ध होईल, विकार सोडून जातील, अर्थात वैराग्य येईल. आणि वैराग्य धारण करून, वैराग्य म्हणजेच आवड, वैराग्य धारण करून अति आवडीने, अतिप्रेमाने विठ्ठलाचं एकांतात नाम गा. फायदा काय? अलभ्यते येती लाभ घरा. हा अलभ्य लाभ म्हणजे हरिपद आणि संतपदाची प्राप्ती. आणि जीवनाची सर्वात मोठी कमाई असते. यापुढे कमवण्याचं काही शिल्लक राहत नाही. हरिपद आणि संतपद एकदा प्राप्त केलं, हरिपद आणि संतपद एकदा प्राप्त केलं की पुढे प्राप्त करायचं काही शिल्लक राहत नाही. दिस इज द फायनल अचिव्हमेंट ऑफ द लाईफ. शेवटची प्राप्ती, याच्या पुढे काही प्राप्त करायचं शिल्लकच राहत नाही. तुम्ही कृतार्थ होता, धन्य होता. ही जीवनाची खरी धन्यता आहे. आणि म्हणून अलभ्यते येती लाभ घरा. तर अलभ्य लाभ हरिपद संतपद हे यावं असं वाटतंय तर परमार्थातला दांभिकपणा, नाटकीपणा, खोटेपणा टाकून द्या. निरंतर नाम घ्या, निष्काम कर्म करा, चित्त शुद्ध करा. ज्या चित्ताला विकार सोडून गेले, ज्या चित्ताने विरक्ती धारण केली ते शुद्ध चित्त. आणि अशा विकार रहित शुद्ध चित्तानं, अर्थात विरक्त चित्तानं विठ्ठलाचं नाम घ्या एकांतात. हरिपद संतपद प्राप्त होईल. आणि हरिपद संतपदाची प्राप्ती हा अलभ्य लाभ आहे, सर्वात मोठा लाभ आहे. म्हणून आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. तो सिकंदर बादशाह होता, सगळं जग जिंकलं आणि त्याला कॅन्सर झाला. शेवटी नाना प्रकारच्या हाकिमाकडे इकडे तिकडे गेला, नाना प्रकारच्या हाकिमाकडे, वैद्याकडे गेला. काय मागाल तर देतो म्हटलं. मागितलं तर राज्य देतो म्हणलं, पण मला नीट करा म्हणले. सगळ्यांनी सांगितलं राजा तू नीट होणार नाही, आता तुला कॅन्सर झाला, तुला मरावं लागेल. आणि ज्यावेळेस त्याचा निश्चय झाला मनाचा की आता मरावंच लागेल, यातून सुटका नाही आपल्या कॅन्सरमधून,
मरताना एक चिठ्ठी लिहून ठेवली प्रधानाच्या नावाने की मी मेल्यानंतर ताटकीवर माझे हात असे खुले उघडे ठेवा आणि लोकांना कळू द्या की एवढा जगविजेता सिकंदर मोकळ्या हाताने आला आणि मोकळ्या हाताने हात हलवितच गेला, त्याला काही सोबत नेता आलं नाही. आणि म्हणून नश्वराची प्राप्ती हा लाभ नसतोच, अविनाशाची प्राप्ती हा खरा लाभ असतो. नश्वर नेता येत नाही, नाही धन मिळवले कोटी संगे नाही रे लंगोटी, कुठं नेता येते नश्वर? ते आम्हाला सोडतं की आम्ही त्याला सोडतो. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. म्हणजे तू किती मिळव पण मेल्यावर तुला ज्या कफनरूपी वस्त्रात गुंडाळायचे त्या कफनाला तुला सोबत नेण्यासाठी खिसा नसतो. इंसान चाहे जितने भी जमा कर ले तो रुपयों के मोती, मगर इतना याद रख कफन को कोई जेब नहीं होती, कफन को कोई जेब नहीं होती. मेल्यावर तुला ज्या कफनात गुंडाळायचे तुला काही सोबत न्यावं वाटलं तर त्या कफनाला खिसा नसतो, काही सोबत नेता येत नाही. धन मिळविले कोटी संगे नय रे लंगोटी, कमराचा करदुडा आणि लंगोटी ते जळून जातं किंवा करदुडा कापून घेतात. मग जे जळतंय इथंच राहते, आम्ही जळतो, शरीर मरतंय, शरीर जळते, धन इथं राहते, ते नाशिवंते, याची प्राप्ती अलभ्य लाभ कसा असेल? आणि मग नश्वराची प्राप्ती हा लाभच नाहीये आणि अलभ्य लाभ तर नाहीच नाही. म्हणजे अविनाशी आहे, जे आम्हाला कधीच सोडत नाही, त्याचा लाभ खरा लाभ आहे आणि तो अलभ्य लाभ आहे. आणि असं अलभ्य लाभ आहे हरिपद आणि संतपदाची प्राप्ती, की जे अति दुर्मिळ आहे, अति दुर्मिळ आहे. आणि असं अति दुर्मिळ असलेलं ज्याला अलभ्य म्हणतात, असं अलभ्य लाभ हरिपदाचा संतपदाचा तुम्हाला सहज होतो. कशानं? जीवनातला दंभ टाकल्यानं, निरंतर नामस्मरणानं, निष्काम कर्मानं, की ज्यामुळे चित्ताची शुद्धी होते, विरक्ती येते. आणि अशी विरक्ती धारण करून अति आवडीनं विठ्ठलाचं नाम गायलं एकांतात तर अलभ्य अशा हरिपदाची संतपदाची तुम्हाला प्राप्ती होते. आणि या दोन पदाची प्राप्ती ही जीवनाची कृत्यता असते, जीवनाची खरी धन्यता असते. आणि म्हणून आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा, अलभ्यते येती लाभ घरा. आणि मग असं अलभ्य लाभ घरात येऊ द्यायचा आहे तर तुम्ही तुमची वासना जाळा आणि अंतकरणात एका भगवंताशिवाय कुठल्याही वस्तूला थारा देऊ नका, वस्ती देऊ नका. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज लिहित आहेत, अनेका अंतरी न द्यावी वस्ती, करावी ते शांती वासनेची. अनेका अंतरी न द्यावी वस्ती, करावी ते शांती वासनेची. तुम्हाला वाटतं ना तुमच्या जीवनात अलभ्य लाभ यावेत, हरिपद यावं, संतपद यावं, मग त्यासाठी तुम्ही तुमच्या चित्तात इतर कुठल्याही वस्तूला ठाव देऊ नका, जागा देऊ नका. कारण चित्तात एकच राहील, एक तर देव राहील किंवा संसार राहील. संसार चित्तात आला देव पळून जाईल, संसार चित्तात आला चित्तातला देव पळून जाईल, चित्तात देव आला चित्तातला संसार पळून जाईल. चित्तात देव राहील किंवा संसार राहील. डोळ्यात एकच राहतं, डोळ्यात एक तर झोप राहते किंवा विचार राहतात. जेव्हा डोळ्यात विचार आहे तेव्हा झोप पळून जाते, जेव्हा डोळ्यात विचार आहेत तेव्हा झोप पळून जाते, आणि जेव्हा झोप आहे तेव्हा विचार पळून जातात. डोळ्यात एकच राहतं, झोप किंवा विचार, किंवा झोप किंवा चिंता. तसं चित्तात एकच राहतं, देव किंवा संसार. तुम्ही संसाराचं चिंतन केलं, चित्तात संसारच राहील, देव निघून जाईल चित्तातून. आणि देवाचं निरंतर चिंतन केलं तर चित्तात देवच राहील, संसार निघून जाईल. मग देवाचं निरंतर चिंतन करा ना, निरंतर नाम घ्या, निरंतर निष्काम कर्म करा, चित्तात आपापच देव राहील. देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भंडार देवाचे. शुद्ध कर्माचरण करा, परद्रव्य परणारी यांचा धरी विठाळ. फायदा काय? देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा. आता शुद्ध आचरण करा, शुद्ध चित्तानं देवाचं नाव घ्या, देव आपाप तुमच्या चित्तात राहायला येतो. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तिथे. चित्त निर्मळ करा. मग चित्ताची निर्मळता कशाने होते? निष्काम नामानं, निष्काम कर्मानं. निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या.
चित्त निर्मळ होतं, शुद्ध होतं, विरक्त होतं. अशा निर्मळ चित्तात देवाला राहायला आवडतं. अर्थात निरंतर देवाचं नाव घ्या. चित्तात फक्त नामस्मरणालाच थारा द्या. तिथं फक्त देवच राहील. तिथून संसार पळून जाईल. आणि चित्तात जर विचाराला, संसाराला थारा दिला, संसाराचं चिंतन करत राहिलात, तर संसारात चित्तात बसेल, देव निघून जाईल. देव निघून जाईल. आणि म्हणून चित्तात भोगाला ठाव देऊ नका. नामस्मरणाला ठाव द्या. आपोआप चित्तात देव येऊन राहील. देवाची वस्ती चित्तात होईल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. चित्तात काय आहेत? विकार आहेत, काम क्रोध आहेत, संसार आहे. पण देह विठ्ठल नामाने ठासून भरा. हा संसार, विचार, काम क्रोध विकार सगळे चित्ताला सोडून जातील. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. चित्तात एकच राहतं. हा देह विठ्ठल नामाने भरला तर देहात, चित्तात विठ्ठलच राहतो. काम क्रोधादी विकार देहाला सोडून जातात. आणि तुम्ही विकार किंवा संसारात देहात भरला, चित्तात भरला तर देव सोडून जातो. हे विकार राहतात. आणि म्हणून सातत्यानं नाम घ्या, निष्काम कर्म करा. चित्तात देव राहायला येईल, विकार सोडून जातील. तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. एक किरायदार होता. एका मालकाच्या घराला चिटकून बसला. तो घर सोडता सोडेना. एके दिवशी त्या गावात मंत्र्याची सभा होती. त्या सभेला योगायोगाने तो किरायदार आणि मालक दोघे हजर होते. सभा संपलं, भाषण संपलं त्या पुढाऱ्याची, मंत्र्याची. हा घर मालक गेला आणि त्या मंत्र्याच्या हातात हात दिला. हे किरायदाराने पाहिलं. नंतर दोघे घरी आले. घरी आल्या म्हटले, तुम्ही त्या मंत्र्याच्या हातात हात दिला कसं काय? म्हणले, तो मंत्री माझा क्लासमेट आहे, एका वर्गात शिकलो म्हणले आम्ही. हे ऐकून तो किरायदार हापकला. किरायदार त्या मालकाचं घर सोडायला नव्हता. किरायदार त्या मालकाचं घर सोडतच नव्हता. पण ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की घर मालक हा मंत्र्याचा मित्र आहे, त्या मंत्र्याला सांगून हा आपली कुठेही गडचिरोलीला, कुठे नंदुरबारला, कुठे लांब बदली करू शकतो, आपला वनवास होईल. मंत्र्याला याची पोहोच वर आहे, हा मंत्र्याला सांगून आपली कुठे बदली करेल. या भीतीने तो घाबरला. रातोरात चंबू गबाळ बांधला आणि पळून गेला. घर रिकामं केलं. का रिकामं केलं? मंत्र्याला घाबरला. तसं विठ्ठल नाम निरंतर घेतलं की विठ्ठल रूपी मंत्री तुमच्या हृदयात राहायला येतो. आणि एक काम क्रोधादी विकार या विठ्ठल रूपी मंत्र्याला पाहून पळून जातात. याला महाराज म्हणतात की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. मंत्री तरी साधा मंत्री आहे. विठ्ठल भगवंत विश्वाचा मंत्री आहे, विश्वाचा पंतप्रधान आहे, विश्वाचा राष्ट्रपती आहे. मग निरंतर नाम घ्या. विठ्ठल भगवान हृदयात राहील. विठ्ठल भगवान हृदयात राहायला आला की हे काम क्रोध, हे जे उंदर आहेत घरात घुसलेत, ते तुमच्या हृदयाला सोडून जातील आणि तुमच्या चित्तात फक्त विठ्ठलच राहील. आणि म्हणून अनेका अंतरी न द्यावी वस्ती. संसाराला, विकाराला आपल्या अंतकरणात थारा देऊ नये, किंवा या विकाराने, काम क्रोधादी विकाराने आपल्या अंतकरणात वस्ती करू नये, त्यांना बाहेर हाकलायचंय. तर निरंतर विठ्ठलाचं नाम घ्या, आवडीनं घ्या, विरक्ती धारण करून घ्या. निरंतर नामानं विठ्ठल हृदयात राहायला येतो. विठ्ठल हृदयात राहायला की सगळे विकार, संसार तुमच्या अंतकरणाला सोडून जातात. आणि म्हणून अनेका अंतरी न द्यावी वस्ती, करावी ते शांती वासनेची. वासना शांत करा. वासना म्हणजे बळावलेल्या इच्छा. वासना म्हणजे इच्छाच, पण अति बळावलेल्या इच्छा ही वासना असते. आणि वासना शिल्लक असेल तर ती तुम्हाला जन्माला घालते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तिची झाली अंगे हरिरूप. आणि म्हणून मरताना वासना शिल्लक नसावी, कारण वासनेतून सुटका हाच मोक्ष आहे. मरताना काहीच वासना नाही म्हणजे तुम्ही मुक्त झाले. वासना असेल तर पुढचा जन्म आहे. त्या जड भरताला विनाकारण त्या हरणाच्या पाडसाचा नाद लागला. मुक्तीचा जवळ गेलेला मनुष्य, पण त्या हरणाच्या नादाला लागलं. मरताना ते हरण चित्तात आलं, पुढच्या जन्मी हरण झाला.
आणि मरणी जाय जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तो. वासना तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्मात बांधते, म्हणून वासना जाळा. वासना जाळणं म्हणजे इच्छा जाळणं, निरीच्छ होणं, अर्थात विरक्त होणं. आणि विरक्त झाले आणि विरक्ती धारण करून देवाचं नाव घेतलं, ही आवड असते नामाची. विरक्ती मनात आली, वासना जाळल्या म्हणजे विरक्ती आली, आणि विरक्ती मनात आली तरच तुम्हाला रामनामाची आवड निर्माण होते, आणि आवडीने रामनाम घेता. मग रामनामे उपजे आवडी. म्हणून वासना मारा, अर्थात इच्छा मारा, निरीच्छ व्हा, विरक्त व्हा. विरक्ती आली की रामनामाची खरी खरी आवड निर्माण होते, आणि मग आवडीने तुम्ही रामनाम घेऊ लागता. मग रामनामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. म्हणून मन निरीच्छ करा, मनात कुठली इच्छा राहू देऊ नका. अनेक अंतरी न द्यावी वस्ती, करावी ते शांती वासनेची. मनात वासना आहेत, इच्छा आहेत, काम क्रोध आहेत, तर रामनाम घ्या ना, निरंतर रामनाम घ्या, आवडीने घ्या, प्रेमानं घ्या. वासना जळून जातात, तुम्ही निरीच्छ होतात. नामाने इच्छा मरतात, तुम्ही निरीच्छ होतात, अर्थात वासना जळतात. वासना जळाल्या, इच्छा जळाल्या, काम क्रोध जळाले, अंतकरणात काही उरलंच नाही ना, आणि तुम्ही नाम घेतायत. मग आपाप हृदयात राम राहायला येतो, विकार बाहेर पडून जातात. राम म्हणता काम क्रोधाचे दहन, होय अभिमान देशोदडी. राम नामानं अभिमान, काम क्रोध, वासना, इच्छा सगळ्या पळून जातात, मरून जातात. हृदय रिकामं होतं, आणि नाम घेतात तिथं देव उभा असतो. मग त्या रिकाम्या घरात, रिकाम्या हृदयात देव राहायला येतो, इतराची वस्ती नसतेच. आणि म्हणून अनेक अंतरी न द्यावी वस्ती, करावी ते शांती वासनेची. इतर गोष्टीला अंतकरणात थारा देऊ नका, रामनाम घ्या. इतर वस्तू, काम क्रोध, वासना फसना सगळ्या जळून जातील, पळून जातील, हृदय रिकामं होईल, आपाप तिथं देव राहायला येतो. आणि मग तिथं देव राहायला आला असं तुम्ही निरंतर आवडीने नाम घेतायत, हा एक शेवटचा बाण असतो. जे चित्त निर्मळ आहे, विरक्त आहे, विरक्ती धारण करून नाम घेतायत, तिथं देवाचा वास आहे, त्या हृदयात देव राहायला आलाय, तिथून काम क्रोध, वासना सगळे विकार पळून गेलेत. आणि अशी परिस्थिती जीवनात आणणं हा निर्वाणीचा बाण असतो, आणि या निर्वाणीच्या बाणानं तुम्हाला देव भेटतो. या अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज लिहितात की तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा, वावगे वाचा वेचू नये. तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा, वावगे वाचा वेचू नये. अर्थात रामबाण एकच बाण सोडायचा. रामप्रभू एक बाणी, एक पत्नी, एक वचने. रामप्रभूंनी बाण सोडा की तू लक्ष भेदायचाच, तो वायाला जात नव्हता, म्हणून त्यांना एक बाणी म्हणायचे. जो बाण निशाणा भेदतोच, निशाणा भेदतोच, तो एक बाणी असतो. आणि तुकोबारा हेच सांगतायत की तुम्ही रामबाण बना. असा बाण सोडा की तो शेवटचा एक असा बाण असेल की ज्याने तुम्हाला देव भेटेलच. मग इथं काय काय केलं तुम्ही? हित व्हा म्हणून दंभ टाकलाय, निरंतर नामानं चित्ताची शुद्धी केली. शुद्ध चित्तानं अर्थात विरक्त चित्तानं आवडीनं तुम्ही रामनाम घेऊ लागलेत. त्यांनी अलभ्य असे लाभ जीवनात आलेत. हे नामस्मरण केल्यामुळं विकार अंतकरणाला सोडून गेलेत. अंतकरणात देवाची वस्ती, आता विकाराची वस्ती निघून गेली. मग सगळंच हृदय शुद्ध झालंय, विकार गेलेत, तिथं देव राहायला आलाय. अशा आवडीच्या नामस्मरणानं जिथं विकार तुमच्या अंतकरणाला सोडून गेलेत, तिथं फक्त देवाचीच वस्ती, आता विकाराची वस्ती नाहीये. विकार सोडून गेले, हृदयात फक्त देवाची वस्ती आहे. आणि हा निर्वाणीचा अर्थात शेवटचा बाण आहे. अशी परिस्थिती म्हणजे शेवटचा बाण, हा अचूक निशाणा भेदतो. अर्थात अशी परिस्थिती तुम्हाला अचूक देवाची प्राप्ती करून देते. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वावगी वाचा वेचू नये. या चरणाचा अजून एक दुसरा अर्थ घेता येतो. तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा, वावगे वाचा वेचू नये. याचा एक अर्थ आपण पाहिला की आवडीनं विठ्ठल नाम गायलं
तर अंतःकरणाला विकार सोडून जातात, अंतःकरणात विठ्ठल भगवंत राहायला येतो. या नामानं आणि हृदयात राहिलेल्या विठ्ठल भगवंतानं अचूकरित्या तुम्हाला मोक्ष मिळतो. हा निर्वाणीचा अर्थात शेवटचा बाण की ज्याने तुम्ही जन्ममरणाचे युद्ध जिंकला आणि मुक्त झाले. निर्वाणीचा बाण, शेवटचा बाण. किंवा असाही अर्थ घेता येतो काय की तुम्ही दंभ टाकलाय, निरंतर नाम घेतायत, चित्त शुद्ध केलंय, शुद्ध चित्त हे विरक्त चित्त आहे, विरक्ती हेच आवड आहे. अशा आवडीने एकांतात विठ्ठलाचं नाम गातायत, अंतःकरणातले विकार निघून गेलेत, अंतःकरणात फक्त विठ्ठल राहतोय आणि निरंतर नाम घोकल्यामुळं निर्वाणीच्या समयी मरण समयी विठ्ठल नामच चित्तात येतं. तुम्ही विठ्ठल नाम स्मरून प्राण त्यागता आणि विठ्ठलमय बनता. याला म्हणतात अंतकालेची मामेव स्मरण मुक्तत्वा कलेवरम, किंवा आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. असा सुद्धा अर्थ येतो घ्यायचा येतो की तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा, वावगे वाचा शिनवू नये. तुम्ही आयुष्यभर आता बोलण्याचे नाही देवाविन काही, तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका विचू बोल नामे विना. वावगी हे वाचा विचू नये म्हणजे काय? तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका विचू बोल नामे विना. विठ्ठल नामाशिवाय एक शब्दही वायफळ तोंडात येऊ देऊ नका. आयुष्यभर विठ्ठल घोका आणि आयुष्यभर तुम्ही ज्या वस्तू सर्वात जास्त प्रेम केले, मरण समय ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी ती वस्तू तुम्ही बनता. तर आयुष्यभर ज्या वस्तूवर प्रेम केले, मग त्या संसारिक असो, धन असो, दौलत असो, बायका मुलं असो, काही असो, आयुष्यभर ज्या वस्तूवर सर्वात जास्त प्रेम केले, जी गोष्ट अति आवडीने केली, सर्वात जास्त ज्या वस्तूवर प्रेम केले, मरण समय तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते आणि पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. असा सिद्धांत भगवंत 8व्या अध्यायात मांडतायत. असा जर नियम आहे की आयुष्यभर ज्या वस्तू सर्वात जास्त प्रेम केले, मरण समय तीच वस्तू चित्तात येऊन उभी राहते, तर मग तुम्ही आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम रामनामावर करा ना. मरण समय रामनाम चित्तात येऊन उभं राहील, तुम्ही रामनाम स्मरून प्राण त्यागाल, पुढच्या जन्मी राम बनाल. आणि हाच तुका म्हणे बाण, तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा. निर्वाण म्हणजे मरण. मरण समय रामनाम मुखात आलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. मरण समय जर मुखात नाम आलं तो देव होतो. मरण समय रामनाम स्मरून तुम्ही देह त्यागला, तुम्ही रामच होता, तुम्ही मुक्त होता आणि ते निर्वाण असते. तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा. तुम्ही आयुष्यभर आवडीने विठ्ठल घोकलाय, आवडी विठ्ठल गायजी एकांती, वैराग्य धारण करून अर्थात आवडीने विठ्ठल घोकलाय, तर मरण समय विठ्ठल मुखात येतो, विठ्ठल नाम स्मरून तुम्ही प्राण त्यागता, पुढच्या जन्मी तुम्ही विठ्ठल होता अर्थात मुक्त होता. आणि म्हणून वावगी वाचा विचू नये. आयुष्यभर तुम्ही एकही वायफळ शब्द बोलू नका. बोलाल तर विठ्ठलाचंच नाम घ्या. आता बोलण्याची नाही देवाविन काही, आता वाचण्याची नाही ज्ञानेश्वरीनं काही. वाचाल तर ज्ञानेश्वरी गाथा, बोलाल तर विठ्ठलच. मग आयुष्यभर आवडीनं विठ्ठल गा. आवडीने विठ्ठल जर गायला आयुष्यभर, याचा अर्थ तुम्ही आयुष्यभर विठ्ठलावर प्रेम केलं, विठ्ठल नामावर प्रेम केलं. आणि असा सिद्धांत आयुष्यभर ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम केलं, मरण समय ती वस्तू चित्तात येऊन उभी राहते, पुढच्या जन्मी तुम्ही ती वस्तू बनता. मग आयुष्यभर विठ्ठल नामावर प्रेम केलं आणि तुम्ही आवडीने विठ्ठल गायला, एकांतात गायलाय, आयुष्यभर आवडीने विठ्ठल गायलाय, आयुष्यभर आवडीने विठ्ठलाचं नाम घेतलंय, सर्वात जास्त प्रेम विठ्ठल नामावर केलंय, मग मरण समय विठ्ठल नामच चित्तात येईल, तुम्ही विठ्ठलाचं नाम स्मरून प्राण त्यागाल, पुढच्या जन्मी विठ्ठल बनाल. याला आपण म्हणू शकतो तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा, वावगे वाचा विचू नये. हा एक अर्थ होतो. आयुष्यभर अति आवडीने विठ्ठल घोकलाय, एकांतात घोकलाय, त्यामुळं मरण समय विठ्ठल नामच तोंडात आलं, तुम्ही विठ्ठल नाम स्मरून प्राण त्यागला, विठ्ठल नामाशिवाय एक शब्दही वावगा वायफळ बोलले नाही, बोललात ते विठ्ठलच बोललात. आयुष्यभर सर्वात जास्त प्रेम विठ्ठलावर केले आणि मरण समय विठ्ठल चित्तात आला, विठ्ठलाचं नाम स्मरण केलं आणि प्राण त्यागला, तुम्ही विठ्ठल झाले. तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा, वावगी वाचा विचू नये. हा एक अर्थ होतो. किंवा तुम्ही दंभ टाकलाय, शुद्ध चित्त केलंय नामस्मरणानं, वैराग्य आलंय, वैराग्य हीच आवड आणि आवडीने पुन्हा विठ्ठल एकांतात गात आहेत, विकार सोडून गेले,
अंतकरणात विठ्ठल राहायला आलाय आणि विठ्ठल राहायला आला अंतकरणात आणि पुन्हा आवडीने विठ्ठलाचं नाम चालू आहे. मग विठ्ठल राहायला आला, विठ्ठलाचं नाम चालू आहे, म्हणजे यांनी तुम्ही अचूक निशाणा साधला निर्वाणच्या वेळेस आणि तुम्ही विठ्ठल झाले, तुम्हाला विठ्ठलाची प्राप्ती झाली. आणि मग महाराज म्हणतात तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वावगी वाचा विचू नये. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. सारांश, हित भावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची हे. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. अनेक अंतरी न द्यावी वस्ती, करावी ते शांती वासनेची. तुका म्हणे बाण हाच निर्वाणीचा वावगी वाचा वेचू नये. अर्थात सारांश, तुम्हाला आपलं हित व्हावं वाटतंय, हित म्हणजे आत्महित, आपलं आत्महित व्हावं वाटतंय, मोक्ष मिळावा वाटतो, तर दंभ दूर ठेवा. दंभ हा आसुरी संपत्तीचा एक गुण आहे. दंभ म्हणजे काय? तर चव्हाट्यावर आपली पुण्यकर्म स्वमुखानं 4 लोकात वधवून दाखवणं, हा दंभ आहे. 4 लोकात आपली पुण्यकर्म आपल्या तोंडानं वधवून दाखवली तर धर्म अधर्मात बदलतो, पुण्य पापात बदलतं. हे पाप तुम्हाला नरकाला नेतं, अर्थात दंभ तुम्हाला नरकाला नेतो. आणि मग 4 चौघात आपली पुण्यकर्म चव्हाट्यावर स्वमुखानं वधवून दाखवणं हाच दंभ आहे. ती वधवून दाखवू नका, हा दंभ नरकाला नेईल. हा एक दंभाचा अर्थ. दंभाचा दुसरा अर्थ आहे ढोंग, नाटकं, सोंग. धार्मिकपणाचं सोंग आणणं, लुच्चेगिरी, परमार्थातली लुच्चेगिरी, लफंगेगिरी, परमार्थातले नाटकं, परमार्थातला खोटेपणा, परमार्थातला देखावा, परमार्थातला अवडंबर माजवणं, परमार्थाचं स्तोम माजवणं, परमार्थात सोंग करणं, ढोंग करणं, उगी नकली परमार्थ करायचं. सत्य पांघरायचं आणि करायचं असत्य, धर्म पांघरायचा आणि अधर्म करायचा, खोटं बोल पण रेटून बोलायचं, काहीतरी चुकीच्या रूढी परंपरा पाडायच्या, धर्माच्या नावाखाली अधर्माचा प्रसार करायचा, सत्याच्या नावाखाली असत्य स्थापित करायचं. हा खोटेपणा, नाटकीपणा, आपल्यासोबतला कुच्चळपणा, अहंकार, मी, माजुरीपणा, हा सगळा दंभ आहे. हा टाका, तर तुमचं हित होईल. हित व्हावं वाटतं तर दंभ टाका, निरंतर नामस्मरण करा, त्याने चित्ताची शुद्धी होईल. निष्काम कर्म करा, त्याने चित्ताची शुद्धी होईल. चित्ताची शुद्धी म्हणजेच विरक्ती, अर्थात विरक्ती धारण करून देवाचं नामस्मरण करा. विरक्ती हीच आवड असते आणि म्हणून जेव्हा विरक्ती जीवनात येईल तेव्हाच तुम्हाला विठ्ठलाची आवड निर्माण होते आणि आवडीने तुम्ही नाम घेता. आणि असं विठ्ठलाचं एकांतात आवडीने नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये अलभ्य असे लाभ येतील आणि ते अलभ्य असे लाभ प्रामुख्यानं हरिपद आणि संतपद हेच आहेत. असं हरिपद आणि संतपद जे अलभ्य आहे तुम्हाला ते प्राप्त होईल. संसारिक फडतूस लाभ तर होतीलच, पण जे खरे लाभ आहेत, अविनाशी लाभ आहेत, त्याला अलभ्य लाभ म्हणावं, ते 2च लाभ आहेत, हरिपद आणि संतपद, याची प्राप्ती तुम्हाला होईल. आणि म्हणून आपल्या हृदयात, आपल्या चित्तात कशालाही थारा देऊ नका, निरंतर नाम घ्या. नामामुळं विठ्ठलाला हृदयात थारा मिळेल. बाकीच्या कामक्रोधादी विकार, फालतू या गोष्टी तुम्हाला चित्ताला सोडून जातील. आणि हा विठ्ठल आणि विठ्ठलाचं नाम हृदयात राहायला आलं, त्या निर्वाणीचा बाण असेल, अचूकरित्या हा बाण लागेल, तुम्हाला देव भेटेल. अर्थात निरंतर विठ्ठलाचं नाम घेतल्यामुळं बऱ्याच समय विठ्ठलाचंच नाम निर्वाणीला तोंडात येईल आणि विठ्ठलाचं नाम घेऊन तुम्ही प्राण त्यागाल, तुम्ही विठ्ठलच बनाल. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा वावगे वाचा. या अभंगात सर्वात महत्वाचं चरण आहे आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. अर्थात शुद्ध चित्ताने म्हणजेच वैराग्य धारण करून अति आवडीने, अति प्रेमाने विठ्ठलाचं एकांतात नामचिंतन करा. त्यांनी काय फायदा होतो? तर अलभ्यते येती लाभ घरा. अलभ्य असे लाभ तुमच्या घरात येतात. अलभ्य म्हणजे अति दुर्मिळ. मग हे अति दुर्मिळ किंवा अलभ्य लाभ काय आहेत? तर तसे प्रामुख्याने 2च आहेत, हरिपद आणि संतपद.
पण यात आपण आणखीन काही लाभ घालू शकतो, ते म्हणजे विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, मग पुढे हरिपद आणि संतपद. या सगळ्यांनाच अलभ्य लाभ म्हणता येऊ शकतं. आणि आवडीने विठ्ठलाचं नाम जर एकांतात गायलं तर हे सगळे अलभ्य लाभ तुमच्या घरी चालून येतात, आपोआप चालून येतात. ज्ञानोबा साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत. म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. बघा, तुम्ही कर्मानं ईश्वराची पूजा केली तर ईश्वर तुम्हाला प्रसाद म्हणून वैराग्य बहाल करतो. ज्ञानोबा लिहित आहेत, म्हणून ये पूजे रिझलेनी आत्मराजे, वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. विवेक वैराग्य तुमच्या घरी आपोआप चालून आलं. नाथ महाराज म्हणतायत, नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त, विरक्ती निरंतर हरिनामाने तुमच्या घरी आपोआप चालत येते. तात्पर्य, नित्य हरिनाम आणि निष्काम कर्म या दोन्हींनी वैराग्य तुमच्या घरी आपोआप चालत येतं. वैराग्याचा लाभ अलभ्य, अलभ्य अशा वैराग्याची प्राप्ती झाली. पुढे ज्ञानोबाच बोलतायत, मग सस्य फळपाकात निमालिया कर्मजात, आत्मज्ञान गिवंसित अपेसे. बघा, आत्मज्ञान गिवंसित अपेसे. आत्मज्ञान अलभ्य लाभ आहे. आत्मज्ञान तुम्हाला शोधत आलं, वैराग्य तुम्हाला शोधत आलं, आत्मज्ञान शोधत आलं. आता श्रीगुरूही तुम्हाला शोधत येतो. का येऊनी फळाचा घडू, पारुशली किळीची वाढू, श्रीगुरु भेटोनी करी पाडू, बुभुत्सु जैसा. ऐसी कर्म साम्य दशा होय तेथ विरेशा, मग श्रीगुरु अपेसा भेटेची गा. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणचे देव होय गुरु. या तिन्ही चरणातून एकच अर्थ निघतो की श्रीगुरु तुम्हाला स्वतःहून शोधत येतो. मग बघा, तुम्हाला काय काय शोधत आलं. वैराग्य तुम्हाला शोधत आलं, आत्मज्ञान तुम्हाला शोधत आलं, श्रीगुरु तुम्हाला शोधत आला. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे अलभ्य लाभ आहेत. अर्थात विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, त्यातून हरिपद आणि पुढे संतपद, या सगळ्या गोष्टींची प्राप्ती हे अलभ्य लाभ आहेत. आणि सगळे अलभ्य लाभ तुम्हाला स्वतःहून शोधत येतात. कधी? जर तुम्ही विठ्ठलाचं नाम विरक्त होऊन अति आवडीने एकांतात गायलं तर. अर्थात तुम्ही तुमचं हित व्हावं यासाठी दंभ दूर ठेवा. अखंड रामनामानं चित्त शुद्ध करा. शुद्ध चित्त म्हणजेच वैराग्य, अर्थात वैराग्य धारण करा. वैराग्य धारण करून अति आवडीने, अति प्रेमाने विठ्ठलाचं एकांतात नामचिंतन करा. त्यांनी काय फायदा होतो? तर अलभ्य असे लाभ तुमच्या घरी स्वतःहून चालत येतात. आणि अलभ्य लाभ आहेत विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान, हरिपद आणि संतपद. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकिंग करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला.